सुप्रभात, नमस्कार. तुकाराम महाराजांचे 12 अभंग आपण अभ्यासत आहोत. 5 अभंग झालेले आहेत. आज 6वा घेणार आहोत, ज्यात मुख्य आध्यात्मिक साधनेचा प्रमुख भाग वस्तू ओळखणे आज आपण ऐकणार आहोत. आजची अभंग सेवा करते आहे रश्मी शेवडे वाईहून. नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, दुःखासी कारण जन्म घ्यावा. जन्म पाहिले शोधूनी, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याचे गुण जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. अह आडमार्गी कोणी नर जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारील दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरले नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. शरण गेलिया ते काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यच झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियले साधन बरवे. बरवे हे साधन सुख शांती मना, क्रोध नाही जाणा तिळभरी. तिळभरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती हे खूण स्वात्म अनुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला न उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडी ज्ञानदृष्टी, यावी न चावटी करू नका. करू नका काही संतसंग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवेल. उगवेल प्रारब्ध संतसंग करुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णी येले. वर्णी येले एक गुण नामघोष, जातील रे दोष म्हणे. दोष रे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंगधर भाव भाव बळे. धरुनी केशवा आणा भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. न कळे तो देव संतसंग वाचुनी, वाचुनी वासना जाळूनी शुद्ध करा. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूस ओळखावे तुका म्हणे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आड राना जाऊच झणी. झणी झाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवाशी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतिलीन व्हावे तुका म्हणे. भूतिलीन व्हावे सांगावे न लगेची, आता अहंकाराची शांती करा. शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी बसावी भूतदया. भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे. असे हे साधन ज्याचे चित्ती वसे, मायाजाळ नासे तुका म्हणे. मायाजाळ नासे या नामे करून, प्रीती चक्रपाणी असो द्यावी. असो द्यावी प्रीती साधूच्या पायासी, कदा कीर्तनासी सोडू नये. सोडू नये पुराण श्रवण कीर्तने, मनन निजध्यासान साक्षात्कार. साक्षात्कार झाली या सहजा समाधी, आणि उपाधी गेली त्याची. गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला, अंतरी वाला पूर्णपणे. पूर्णपणे झाला राहतो कैसा रीती, त्याची आता स्थिती सांगतो मी. सांगतो मी तुम्हाला ऐका मनोगत, राहतो मूर्खावत जगा माझी. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले. वेगळाले भेद किती त्या असती, हृदयाची गती न कळे कोणाला. न कळे कोणाला त्याचे हे ची वर्म, योगी जाणे सर्व खूण त्याची. खूण त्याची जाण तैसे जे असती, तुका म्हणे भ्रांती दुजी आला.
दुजी आला भ्रांती, भाविकाला शांती, साधूची वृत्ती लीन झाली वृत्ती, ब्रह्मा ते मिळाले, जळात आटले लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी, येत नाही खरे त्यातून या. त्यासारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जळ त्याला पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा, अनुभव पहा पदोपदी. पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पाऊले विठोबाची भेटी घडेल बा चित्ता, तुम्हा लागी आता सांगितले खरे विश्वचिया हिती, अभंगा वाचती जे का नर, ते नर पठणी जीवनमुक्त झाले, पुन्हा नाही आले संसारासी. संसार उडाला संदेह फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. सत्य सत्य जाणा त्रिवाचे नेम हा, सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा. जय जय रामकृष्ण हरी. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी, व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। काल आषाढी एकादशी झाली. गेले 21-22 दिवस सगळे वारकरी आळंदी देहूपासून निघालेली वारी चालत दरमजल करत ज्या वेळेला पंढरपूरला पोहोचते, पांडुरंगाचं दर्शन होतं, त्यावेळेला सगळे वारकरी धन्य होतात, सगळे वारकरी कृतकृत्य होतात. हजारो लाखो वारकरी ही वारी करतात आणि आता ही वारी खूपच फेमस झालेली आहे सध्याच्या काळामध्ये. त्यामुळे या वारीमध्ये अनेक नवीन वारकरी, हौसे नवसे गौसे अशा अनेक प्रकारच्या वारकऱ्यांची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. सध्याच्या काळामध्ये तर अनेक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या दिंड्या काढल्या जातात. 1 दिवसाची वारी, 2 दिवसाची वारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्या सुद्धा केल्या जातात. आणि सगळे वारकरी ज्या वेळेला पंढरपूरला पोहोचतात, पंढरपूरला पोहोचल्यानंतर भगवंताचं, विठ्ठलाचं दर्शन होतं. दर्शन होऊन तृप्त होऊन वारकरी परत फिरतात. काही वारकऱ्यांना वाटतं की अरे, मी तिथं गेलो, रांगेमध्ये उभं राहिलो, दर्शन घेतलं, तृप्त झालो, घरी परत आलो. सगळेच वारकऱ्यांना तेवढा वेळ असेलही सांगता येत नाही, किती वेळ वारीत उभं राहायला लागेल तेही सांगता येत नाही. 20-22 दिवस चालल्यानंतर आता इथे रांगेमध्ये थांबायची एवढी शक्तीही उरलेली नाही. ते वारकरी तिथेच थांबतात, कळसाकडे पाहतात. त्यांची अशी एक कल्पना असते की पांडुरंग वरती आहे, कळसावर आलेला आहे पांडुरंग,
आपल्याला तिथून दर्शन देतो आहे आणि कळसाचं दर्शन घेऊन काही वारकरी परत फिरतात. प्रत्येक वारकरी हा वेगळा आहे. प्रत्येक वारकरी हा भक्तच आहे. प्रत्येक वारकरी हा पांडुरंगाशीच प्रार्थना करतो, भजन करतो. परंतु प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचं त्याला पाहिजे तसं दर्शन होईलच असं सांगता येत. कारण प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये पांडुरंगाची एक वेगवेगळी मूर्ती सामावलेली आहे, किंवा प्रत्येकाच्या वारकऱ्याच्या मनामध्ये पांडुरंगाचं दर्शन म्हणजे काय याची एक कल्पना आहे. किंवा प्रत्येकाला असं वाटतं की पांडुरंग हा माझाच आहे आणि तो पांडुरंग माझाच असल्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीने, मला पाहिजे त्या वेळेला पांडुरंगानं दर्शन घ्यावं. आता या सगळ्याचा जर आपल्याला समन्वय आज महाराज सांगणार आहेत आणि तो समन्वय महाराजांच्याच तोंडातून आपण ऐकणार आहोत. पण त्याच्या आधी थोडंसं प्रस्तावना म्हणून मी नामदेव महाराजांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती परत एकदा सांगतो. सगळे संतांची मांदियाळी जमलेली होती. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आमचे माऊली होते, नंतर त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ होते, सोपान दादा आणि छोटी मुक्ताई असे 4 जण ते होते. नंतर गोरोबा काका होते, नामदेव महाराज होते. असे सगळे संतांची मांदियाळी तिथं जमलेली होती आणि इतक्या त्या आनंदामध्ये, सगळ्या जल्लोषामध्ये सगळेजण त्या पांडुरंगाच्या प्रेमामध्ये सगळेजण न्हावून निघालेले होते. पण का कुणास ठाऊक नामदेवांच्या मनामध्ये एक असा अहंकार उत्पन्न झाला. त्यांना असं वाटलं की पांडुरंग माझाच आहे आणि त्यांना असं वाटलं की पांडुरंगाचा माझा पांडुरंगावर अधिकार आहे, कारण मी केवढा मोठा श्रेष्ठ भक्त आहे. कारण लहानपणापासून पांडुरंग माझ्या हातचा नैवेद्य खातो आणि पांडुरंग जर माझ्या हातचा नैवेद्य खातोय, पंढरपूरला मी राहतो आणि मी दररोज पांडुरंगाला नैवेद्य दाखवतो आणि माझ्या हातचा नैवेद्य पांडुरंग खातो, म्हणजे मी केवढा मोठा साधक आहे, केवढा मोठा भक्त आहे. साहजिकच नामदेवांच्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला. शेवटी तो पांडुरंगच आहे. पांडुरंगाला आपल्या सगळ्या भक्तांची काळजी आहे आणि पांडुरंगाला जर काय आवडत नसेल, पांडुरंगाचं जर ब्रीद काय असेल तर एकच की त्याला कधीही भक्ताच्या मनामध्ये असलेला अहंकार आवडत नाही. दैन्य प्रियत्वात अभिमान द्वेषित्वात इति. भक्ताच्या मनामध्ये असलेला जो अभिमान आहे, भक्ताच्या मनामध्ये असलेला जो अहंकार आहे, कळत न कळत प्रकृतीमधून येणारा अहंकार, तो त्याच्या मनामध्ये आला की भक्त कधीही पांडुरंगाला ते आवडत नाही. आणि म्हणूनच पांडुरंगानं अशी योजना केली. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी फार रंगवून सांगत नाही, पण मुद्दा सांगण्यासाठी ती गोष्ट मला सांगितलीच पाहिजे. सगळेजण त्यावेळेला एकत्र जमलेले असताना ऑटोमॅटिकली ज्यावेळेला नामदेव महाराजांच्या मनामध्ये थोडासा अभिमान, थोडासा अहंकार न कळत प्रवेश करतो, त्यावेळेला ज्ञानियांचा राजा आमचे माऊली म्हणतात की अरे, आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत, सगळे भगवंताचेच भक्त आहोत, तर आपण असं करू की कोण भक्त पक्का आहे आणि कोण भक्त कच्चा आहे याचं आपण थोडंसं परीक्षा पाहू. मग आता परीक्षा पाहणारा कोण? तर तिथे गोरोबा काका सगळ्यात सिनियर असतात. सगळेजण म्हणतात की गोरोबा काका तुम्हीच हे काम करा, तुम्हीच ही परीक्षा घ्या. आणि गोरोबा काका अर्थातच कुंभार असल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुंभार ज्या वेळेला मडकं पक्क भाजलंय का नाही हे पाहण्यासाठी आवाज करतो, टक 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 असा आवाज आला
किंवा नाणं आपण त्याला हे करतो थोडस त्यात, आणि त्या नाण्याच्या आवाजावरून कळतं की ते मडकं, ते घडा तो भाजलेला आहे का नाही. जर भाजलेला नसेल तर बत्त असा आवाज येतो. आणि म्हणून गोरोबा काका पुढे सरसावतात. त्यांच्या हातामध्ये ते अ, एक 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 हे आहे हातोड्यासारखं. ते ते प्रत्येकाच्या डोक्यावर मारतात. पहिल्यांदा ज्ञानोबांच्या डोक्यावर मारतात. ज्ञानोबा महाराज अजिबात हुकचूक करत नाहीत. पुढे निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ते मारल्यानंतर निवृत्तीनाथ तर अजिबात तिकडे लक्षही देत नाही. असं करत करत त्यावेळेला सगळ्यांना गोरोबा काका म्हणतात की हे मडकं पक्क भाजलेलं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, अगदी टणटणीत आहे. आणि ज्यावेळेला नामदेव महाराजांच्या तिथं जवळ येतात आणि ते डोक्यावर त्यांच्या ठेवणार किंवा मारणार, तेवढ्यात नामदेव महाराज रागावून उसळतात. म्हणतात की अहो, मला माहितीये की मी भक्त इतका थोर आहे, लहानपणापासून मी करतोय, भगवंता प्रसाद माझ्या हातनं खातोय, माझी परीक्षा सुद्धा घेण्याचं कारण की लगेच सगळेजण हसतात आणि म्हणतात की हे कच्चं मडकं आहे. आणि असं म्हणल्यानंतर नामदेव महाराजांना इतका प्रचंड राग येतो. तावातावानं ते भगवंताकडे जातात, पांडुरंगाकडे जातात. म्हणतात की अरे, तुझ्या एवढ्या छोट्या भक्ताची छोटा असतानापासून तू माझं प्रसाद ग्रहण करतोयस, मी तुझा प्रसाद ग्रहण करतोय, आणि हे मला कच्चा भक्त म्हणतायत. भगवंत त्यांना औंड्या टाकनाथच्या देवळामध्ये जायला सांगतात. तिथे विसोबा खेचर त्यांचे गुरु म्हणून असतील असं सांगतात. आता त्यांना शोधून काढण्यासाठी हे जातात. तिथे एक गृहस्थ शंकराच्या पिंडीवर पाय टाकून मस्तपैकी झोपलेले असतात. असं बघितल्याबरोबर नामदेव महाराजांना राग येतो. ते म्हणतात की अहो, तुम्ही शंकराच्या पिंडीवर पाय टाकून झोपले आहात, तुम्हाला कळते का नाही, देवळात आहात. ते म्हणतात की अरे, मी इतका म्हातारा झालेलो आहे, इतका वृद्ध झालेलो आहे की माझे पाय इथनं काढणं सुद्धा शक्य नाही. तू माझे पाय उचलून ठेवशील तर चांगलं होईल. ते उचलून ठेवतात नामदेव महाराज, पण तिथं परत शंकराची पिंड दुसरी निर्माण होते. ते परत दुसऱ्या ठिकाणी ठेवतात, तिथेही शंकराची पिंड निर्माण होते. त्यावेळेला नामदेव महाराजांना कळतं की हा म्हातारा साधा सुद्धा नाही. त्याला नमस्कार घालतात, साष्टांग नमस्कार घालतात आणि त्यांना म्हणतात की मला महाराज, तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही मला उपदेश करा. आणि त्यावेळेला नामदेव महाराजांना लक्षात येतं, त्यावेळेला नामदेव महाराजांना ज्ञान होतं की अरे, माझा पांडुरंग, माझा देव हा माझा अंकित नाही. माझा पांडुरंग, माझा देव हा माझ्या फक्त पंढरपुरामध्ये असलेल्या मूर्तीत नाही. पांडुरंग माझा देव जरी माझ्या हातून प्रसाद खात असला तरी सुद्धा तो मूर्तीतही आहे, आणि तो सगळ्यांचा आहे, आणि या सगळ्या जगामध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे. तो मूर्तीमध्ये असलेला सगुण साकार नाही, तो देवळात असलेला सगुण साकार नाही, तर तो सगुण साकार असताना सुद्धा, तो देवळामध्ये असताना सुद्धा सर्व चराचरामध्ये सगळीकडे पसरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे, थ्रू अँड थ्रू सगळीकडे आहे. कुठे अशी एकही जागा नाही, अशी एकही ठिकाण नाही, अशी ही एकही वेळ नाही की त्या वेळेला त्या ठिकाणी तो निर्गुण निराकार असलेला पांडुरंग नाही असं नाही. आणि तसं ज्या वेळेला ज्ञान झालं, तोच त्यावेळेला ज्ञानी भक्त होतो. आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की अरे, ओळखारे वस्तू, सांडारे कल्पना. ती वस्तू म्हणून इथं मुद्दाम तुकाराम महाराजांनी शब्द वापरलाय या अभंगामध्ये. वस्तू हा शब्द हा फक्त एकाच आणि एकाच गोष्टीसाठी वापरला जातो, आणि ती वस्तू म्हणजे परब्रह्म परमात्मा. आणि ती वस्तू परब्रह्म परमात्मा म्हणजे तो निर्गुण निराकार असलेला परब्रह्म परमात्मा, की जो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, नव्हे तो सर्व चराचरामध्ये भरलेला आहे. तोच तो परब्रह्म परमात्मा म्हणजेच ती वस्तू. आणि म्हणून त्या वस्तूबद्दल अनेक कल्पना लोकांच्या मनात असतात, वस्तूबद्दल अनेक कल्पना भक्तांच्या मनात असतात, आणि म्हणूनच त्या कल्पनेवरून
भक्तांचे सुद्धा 4 प्रकार पडलेले आहेत. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आर्त भक्त, की जो भक्त संकटामध्ये भगवंताला आळवतो, माझ्याकडे मोठं संकट आलेलं आहे, मला हे प्रॉब्लेम व्यवहारामध्ये आलेले आहेत, ते सोडवण्यासाठी मला प्रयत्न कर, असा जो भक्त आहे तो खालच्या श्रेणीचा, खालच्या पातळीवरचा असलेला आर्त भक्त आहे. तो सुद्धा भक्तच आहे, तो सुद्धा भगवंताला प्रिय आहे, परंतु तो आर्त भक्त आहे. त्याला अजून थोडासा मार्ग, थोडीशी साधना, थोडंसं भगवंत करणं आवश्यक आहे. आणि ते सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की त्यासाठी तुम्हाला सत्संगामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला ते कधीही करणार नाही. आणि सत्संग म्हणजे संतांचा संघ, संत कोण आहे आणि असंत कोण आहे हे आम्हाला ओळखल्याशिवाय आम्हाला भगवंत करणार. दुसरा भक्त त्याच्यापेक्षा थोडासा वरचा, तो अर्थार्थी भक्त, तो नुसता संकटाच्या वेळेला तो येत नाही, पण तो भगवंताबरोबर आदान प्रदान करतो. तो म्हणतो की भगवंता, मी एवढी साधना केलेली आहे, मी एवढं तुझ्यासाठी केलेलं आहे, मी एवढी भक्ती करतो, एवढं मी साधना करतो, उपासना करतो, तर मला स्वर्गामध्ये घेऊन जा, मला स्वर्गातले भोग पाहिजे आहेत, मला माझ्याकडे ज्या कामना आहेत त्या मला कामना मला पूर्ण केल्या पाहिजेत. तो आर्त भक्त नाही, तो अर्थार्थी भक्त आहे. तो भगवंताचा व्यवहार मांडतो, भगवंताच्या अनुषंगानं आपले पोट भरतो, भगवंताचं नाव घेऊन भगवंताच्या नावानं अनेक प्रकारे आपलाच अर्थार्थ म्हणजेच त्यातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि आपला चरितार्थ भागवतो. हा त्याच्यापेक्षा अर्थभक्षापेक्षा थोडासा मोठा आहे, प्रश्नच नाही, परंतु तो अजूनही कच्चा भक्त आहे, कारण तो अर्थार्थी भक्त आहे. कारण तो भगवंताचा उपयोग काहीतरी मिळवण्यासाठी करतो आहे. आता त्याच्या पुढचा भक्त जो आहे, वरचा भक्त आहे, श्रेष्ठ भक्त आहे, तो जिज्ञासू भक्त आहे. तो जिज्ञासू भक्त का आहे, तर तो फक्त आणि फक्त भगवंताला म्हणतो की भगवंता, मला आता तुझ्याकडून काहीही नको आहे, माझी कुठलीही कामना तू पूर्ण करावीस असं मला वाटत नाही. मला पुत्रेच्छा, लोकेच्छा आणि वित्तेच्छा याच्यापैकी काहीही मला नको आहे. मला पुत्रेच्छा म्हणजे पुत्रादी, नातेवाईकादी किंवा असा जो परिवार आहे तोही मला नको आहे. कारण परिवारातून काय होतं तर फक्त आसक्ती निर्माण होतो, ममत्व निर्माण होतो, हे मला आता कळलेलं आहे. मला संपत्ती नको आहे, कारण संपत्ती माझ्या बरोबर येणार नाही शरीर पडल्यानंतर, हेही मला आता कळलेलं आहे. त्यामुळे संपत्तीची कुठलीही मला अपेक्षा नाही. संपत्ती नको, घरदार नको, काहीही पैसा अडका नको, त्याचीही मला आता काही गरज नाही. मला प्रसिद्धीची सुद्धा गरज नाही, कारण प्रसिद्धी म्हणजे लोक कधीतरी मला चांगलं म्हणतील, कधीतरी मला वाईट म्हणतील, आपल्या स्वार्थासाठी माझा उपयोग करून घेतील, हेही मला आता कळलेलं असल्यामुळे मला लोकांकडून प्रसिद्धीची आता गरज वाटत नाही. मला आता फक्त तुझीच आणि तुझीच फक्त गरज वाटते. मला आता फक्त तू हवा आहेस, मला तू कसा आहेस हे मला कळलं पाहिजे, तू काय आहेस हे मला समजलं पाहिजे. मी तुझी आतापर्यंत पूजा करतो आहे ते फक्त सगुणातली पूजा करतो आहे आणि त्यातून मी आनंद घेतो आहे, तेही मला कळत आहे, पण तुझं स्वरूप काय आहे अजून मला कळलेलं नाही. तू नक्की कुठे आहेस, कसा आहेस, कशा पद्धतीने तू लीला करतोस, कशा पद्धतीने तू सगळं हा जगडरहाटी चालवतोस, हे मला माहिती नाही, हे मला कळून घेण्याची इच्छा आहे. असा जो भक्त आहे हा जिज्ञासू भक्त आहे. आणि भगवंत म्हणतात की त्याच्या पुढची स्टेप हा ज्ञानी भक्त आहे. ज्ञानी भक्त भगवंत स्वतः म्हणतात तोंडातून, गीतेमध्ये म्हणतात की ज्ञानी भक्त, अरे हा सगळ्यात माझ्यासारखाच आहे, मी ज्ञानी भक्तापासून दूर नाही आणि ज्ञानी भक्त माझ्यापासून दूर. ज्ञानी भक्त म्हणजे माझं मूर्तिमंत स्वरूप आहे. कारण मला जर काही कार्य करून घ्यायचं असेल या समाजामध्ये, माझं जर कुणाला मी काय आहे, कसं आहे जर कळायचं असेल, तर ज्ञानी भक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्ञानी भक्तच सगळ्यांना सांगू शकतो, माझ्या इतर 3 भक्तांना सांगू शकतो की नक्की मी काय आहे. आणि म्हणून ज्ञानी भक्त आणि भगवंत याच्यामध्ये काहीही फरक नाही. आणि म्हणून प्रत्येक भक्ताची ज्या वेळेला तो पायऱ्या चढत जातो स्टेप बाय स्टेप, ते सगळेजण भगवंताचेच भक्त आहेत, परंतु अधिकार परत्वे किंवा अजून साधना, कारण सगळे
भगवंताचेच भक्त नव्हे नव्हे, जे भक्त नाहीत ते सुद्धा भगवंताचेच भक्त आहेत. जे जे इथे आहेत, जे चरच अचर जे काही जे सृष्टीमध्ये आहेत, ते भगवंताचे जरी भक्त नसतील तरी ते भगवंताचेच पुत्र आहेत, भगवंताचीच प्रजा आहेत. त्यामुळे प्रत्येकाची भगवंताला काळजी आहे. आणि तो इम्पार्शलिटी म्हणजे अनबायस सर्वांची काळजी घेतो. फक्त तो कुणाची कशा पद्धतीने काळजी घेतो ते या 4 श्रेणीमध्ये सांगितलेलं आहे. एवढंच आम्ही लक्षात घ्यायचं आहे. पण प्रत्येक जण, आम्ही सर्वजण त्याच प्रवासाला चाललेलो आहोत. आणि हा अतिशय गूढ, अतिशय रहस्यमय असं जे वाक्य आहे, असे रहस्यमय जो गूढ रहस्यमय हे जे ज्ञान आहे, हे आता तुकाराम महाराज आम्हाला या श्लोकामधून देतात, या अभंगामधून देतात. म्हणून हे अभंग फार महत्वाचे आहेत, कारण हे अभंग आहेत म्हणूनच आम्हाला हे कळू शकतं. कारण सहसा बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला हे कुणी सांगत नाही, आणि म्हणूनच हे अभंग हे अतिशय महत्वाचे आहेत. आपण मागच्या सुरुवात केली होती 6वा अभंग. दोषरे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. इथे मागच्या अभंगामध्ये सांगितल्यानंतर की प्रारब्धातून आम्हाला सत्संग मिळतो. आम्ही जे काही मागच्या जन्मामध्ये जे काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, पाप पुण्य केलं असेल, प्रारब्ध कर्म हे पुण्य कर्म जर असेल, तर भगवंतच आम्हाला संतांच्या जवळ जाण्याची बुद्धी देतो. आणि आम्ही संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला तो पूर्वीचा दोरा उगवण्याची शक्ती सुद्धा भगवंतच देतो. आणि म्हणून खरं तसं बघायला गेलं तर आमच्या हातात काहीही नाही. आम्ही प्रारब्धामुळे सत्संगामध्ये जातो. सत्संगामध्ये गेल्यानंतर आमचा जो पूर्वीचा दोरा उगवतो आणि आम्हाला हळूहळू अध्यात्म काय आहे ते कळायला लागतं. आमच्याच ट्रान्सफॉर्मेशन होतं. आमच्यामध्येच अर्थभक्त आम्ही पूर्वी असतो, त्या अर्थभक्ताचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन आम्ही अर्थार्थी भक्त होतो. अर्थार्थी भक्ताचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन आम्ही पुढच्या स्टेपला जातो आणि आम्ही जिज्ञासू भक्त होतो आणि शेवटी आम्ही ज्ञानी भक्त होतो. हे स्टेप बाय स्टेप ट्रान्झिशन आहे, भक्ताचं ट्रान्झिशन आहे. आणि याच्यामध्ये भक्ताचं काहीही कर्तृत्व नाही, हे फक्त ते पांडुरंगाचं कर्तृत्व आहे. आणि हे ज्या वेळेला त्या भक्ताला कळतं, त्यावेळेला इथे ही अवस्था त्या भक्ताची निर्माण होते. पाय त्या देवाचे न सोडा. म्हणजे स्वतः तुकाराम महाराज म्हणतात की वरती गेल्यानंतर हे अभंग आलेले आहेत, त्या अभंगातून आम्हाला स्वतः तुकाराम महाराज सांगतात की अरे त्या दुसऱ्या कुणाचेही पाय धरू नकोस. म्हणजे काय कर, दुसऱ्या कुणाकडेही तू विचारायला जाऊ नकोस. मग कुणाकडे विचारायला जा, फक्त संतांना विचारायला जा. आणि मग संत कोण? संत कोण हे आधीच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. ज्याची त्याची पदवी, ज्याची त्याला. कारण उगीच कुणीही येऱ्या गबाऱ्याचे काम नव्हे. उगीच कुणीही असा संत होऊ शकत नाही. उगीच कुणीही असं म्हणू शकत नाही की मी आता त्या देवाच्या फार जवळ आहे. असं जर असतं तर सगळे पुजाऱ्यांना ज्ञानीभक्त म्हणलं असतं, सगळ्या पुजाऱ्यांना देवानं दर्शन दिलं असतं. पण असं होत नाही. याचं कारण असं आहे की पुजारी फक्त आपलं पोट भरण्यासाठी इथं पूजा करतो. तो देवाच्या अत्यंत जवळ आहे, परंतु त्याला दर्शन होईलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून पाय त्या देवाचे न सोडावे असं ज्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, याचा अर्थ असा नव्हे की एक मूर्ती घ्यावी आणि त्या मूर्तीला त्या मूर्तीच्या पायाला वेटोळं घालावं आणि तिथं बसून असं भगवंताला म्हणावं की आता पाय त्या देवाचे न सोडावे. याचाच अर्थ असा आहे की तो देव काय आहे हे स्वतः समजून घ्यावं. कसं समजून घ्यावं? इथे म्हणतात की न सोडावे पाय, निश्चय तो करा. निश्चय कशाने करता येतो? निश्चय मनानी करता येत नाही. निश्चय हा बुद्धीतूनच होतो. अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरलेले आहेत तुकाराम महाराजांनी. कारण आम्हाला असं वाटतं की आम्ही
भाव आणला, इमोशनल आउटबर्स्ट झाले. आम्ही देवाच्या समोर गेलो, पांडुरंगा समोर गेलो आणि पांडुरंगा समोर गेल्यानंतर आमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि आम्हाला असं वाटलं की अरे आता मी केवढा मोठा भक्त झालेलो आहोत. कारण का की माझ्याकडे आता भगवंताबद्दल किती प्रेम, किती भाव निर्माण झालेला आहे. पण जर तो भगवंत काय आहे हे जर मला माहिती नसेल, मला जर कळलं नसेल, भगवंत जर त्या मूर्तीमध्येच आहे असं जर मला वाटत असेल, तर ते फक्त आलेली इमोशनल तात्पुरती आमचा भाव आहे. आणि म्हणूनच आमचा जर तात्पुरता जर भाव असेल तर आम्हाला तात्पुरता भगवंत दिसेल, म्हणजेच आम्ही तात्पुरते शांत होऊ. पण ती अवस्था कायम टिकणारी नसल्यामुळे भगवंत आम्हाला पूर्णपणे सदा सर्वदा 24/7 365 डेज मिळणार नाही. आणि म्हणून इथे सांगतात की पाय त्या देवाचे न सोडावे. हे कुणावर आहे? हे भगवंताचं कृती नाही, ही भक्ताची कृती आहे. भगवंताला कसं बघायला गेलं तर गरज नाही, भक्ताला गरज आहे. आणि म्हणून पाय त्या देवाचे न सोडावे हे कुणी करावं? हे भक्तांनी करावं, भगवंतानी करावं. आणि मग पाय न सोडावे ही प्रोसेस आहे का? ही प्रोसिजर आहे का? ही फिजिकल कृती आहे का? कारण हेही आम्हाला बऱ्याच वेळेला कळत नाही. आणि म्हणून इथे आम्हाला अतिशय आईच्या पद्धतीने, भगवंताच्या आईच्या विठू माऊलीच्या पद्धतीने आम्हाला सांगतात की अरे न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंग धरा भाव बळे. म्हणून इथे महाराज सांगतात की पाय धरावेत म्हणजेच पाय सोडू नयेत, आणि पाय सोडण्याचा निश्चय करा म्हणजेच बुद्धीने ठरवा की आम्हाला पाय सोडायचे नाही. आणि मग पाय सोडायचे नाहीत म्हणजे काय? तर ती फिजिकल कृती नाही, तर 24/7 365 डेज तो भगवंत आमच्या मनामध्ये राहणं, चांगल्या कृतीमध्ये, वाईट कृतीमध्ये, पॉझिटिव्ह थॉट मध्ये, निगेटिव्ह थॉट मध्ये, काहीही करत असताना भगवंत माझ्या मनामध्ये असणं हे अतिशय महत्वाचं. ते सुद्धा पांडुरंगाच्याच कृपेने होतं. हो करतो वा ह्यो करतो वा संगरतो वा संग विहीन यस्य रमणी रमणी रमते रमते चित्तम नंदती नंदती नंदते. म्हणजे आम्ही भोगात असू किंवा आम्ही भोगामध्ये नसू, आम्ही सगळ्या माणसांच्या संघामध्ये असू किंवा आम्ही एकटे असू, आम्ही आळवा शारंग धरा भाव बळे. हा जो आहे यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव, ज्याचं मन त्या भगवंताच्या प्रती, पांडुरंगाच्या मध्ये रमत, भाव त्याच्यामध्ये तो भाव निर्माण होतो आणि तो भाव तात्पुरता नसतो, तर तो कायमचा असतो. म्हणूनच इथं म्हणलेलं आहे की आळवा शारंग धरा भाव बळे, भावाच्या बळानं पाय त्या देवाचे न सोडावे. आता हे शब्द नुसते धरले तर मग मला फार सोपं आहे की एक मूर्ती आणा आणि ती ठेवा आणि ती सारखी बाहुलीसारखी माझी त्याच्याबरोबर झोपा, त्याच्याबरोबर उठा, त्याचे पाय धरून ठेवा आणि म्हणा की तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पाय त्या देवाचे न सोडावे. हा शब्दार्थ झाला. म्हणून अध्यात्मामध्ये शब्दार्थ ही एक गोष्ट आहे. शब्दार्थाच्या पलीकडं लक्षार्थ, भावार्थ, गूढार्थ समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज गूढार्थ सांगतात की आळवा शारंग धरा भाव बळे. आणि ते परत सांगतात की जर आम्हाला जर कळलं नसेल तर धरुनी केशव आणा भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. म्हणून जर आमच्या मनामध्ये जर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असतील, आमच्या मनामध्ये जेलसी, चिंता, काळजी, निगेटिव्ह थॉट्स हे जर असतील तर हे पापच आहे. आणि याचाच अर्थ असा झाला की जर आमच्या मनामध्ये जर आमचं जर मन शुद्ध नसेल तर आम्हाला हे कळणं कधीही शक्य नाही की हे नक्की आळवा शारंग धरा भावबळे म्हणजे काय, किंवा धरुनी केशव आणा भावबळे म्हणजे काय. आणि म्हणून आम्ही सर्व गोष्टी करतो,
जे आम्हाला सांगितलेलं आहे ते सर्व गोष्टी करतो, कारण आम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जर भगवंत पाहिजे असेल तर काय करा. आजकाल अनेक ठिकाणी, अनेक पद्धतीने, अनेक ग्रंथामध्ये अनेकांकडून तेच सांगितलं जातं, परंतु जो खरा भक्त आहे, जो ज्ञानी भक्त आहे, त्यालाच फक्त माहिती आहे, म्हणूनच आम्ही त्याच्याकडे जाऊ. ज्ञानी भक्त कोण आहे हे समजण्याची जबाबदारी ही भक्ताकडे दिलेली आहे. कारण भगवंतांनी तेही म्हणलेलं आहे की जर आम्हाला असं वाटलं की हा ज्ञानी भक्त आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो तर आम्ही त्याच्यासारखे होतो, आणि जर तो ज्ञानी भक्त नसेल, तो जर अर्थार्थी भक्त असेल तर आम्ही सुद्धा अर्थार्थी भक्त होतो. कारण आम्हाला वाटतं तो ज्ञानी भक्त आहे पण तो आहे अर्थार्थी भक्त. मग आता कसं ओळखायचं अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त? इथे म्हणतात, शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूस ओळखावे तुका म्हणे. म्हणून इथं इतकं अध्यात्म स्पष्टपणानं महाराजांनी सांगितलेलं आहे की पापिया न कळे काही केल्या. अहो, कितीही आम्ही विचार केला, कितीही ठिकाणी फिरलो, जन्म जन्म फिरलो, तरी सुद्धा आम्हाला नक्की भगवंत काय आहे हे सांगणारं कुणीही भेटणार नाही. कारण भगवंत कुणालाच भेटलेला नाही, आणि त्यामुळे प्रत्येक जण भगवंत असा आहे, भगवंत असा आहे, भगवंत तसा आहे, भगवंत मला कळालेला आहे, अशा पद्धतीच्या वल्गना करत समाजामध्ये फिरत आहेत. पापीनिया न कळे काही केल्या. कारण देव इतका सोपा नाही, देव इतका सहज नाही. देव असा सहजासहजी सगळ्यांना मिळाला असता तर फारच गोष्ट वेगळी होती. त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला तपश्चर्या करायला लागलेली आहे. कुठलेही तुम्ही संत घ्या, तुकाराम महाराज घ्या, लाईफ 2.0 मध्ये ज्या वेळेला त्यांनी सर्व काही सोडल्यानंतर भंडारा डोंगरावर महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे. अनेक ज्ञानेश्वरीची पारायण केलेली आहेत, अनेक प्रकारे चिंतन केलेलं आहे, अनेक प्रकारे निरिध्यासना केलेली आहे, अनेक प्रकारे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निरिध्यासितव्य, एकांतामध्ये राहून त्यांनी ती साधना केलेली आहे. आणि म्हणूनच ते म्हणू शकतात की जे जे काही आम्हाला दिसतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, हे शब्द कुठून आले? हे शब्द त्या असलेल्या अनुभवातून आलेले आहे. आणि म्हणूनच न कळे तो देव संत संगा वाचून, इथे महाराजच म्हणू शकतात की महाराज म्हणतात की अरे, जर आम्हाला खरा देव जर कळायचा असेल तर सत्संगा वाचून पर्याय नाही. पण संत कोण आणि असंत कोण? बोलणारा नुसता संत कोण किंवा खरोखर अनुभवातनं आलेला संत कोण, हे जर आम्हाला कळलं नाही तर त्याचा काही एक उपयोग नाही. म्हणून इथे महाराज सांगतात, वासना चाळून शुद्ध करा. जर आमच्या मनामध्ये जर वासना शिल्लक असते, आणि वासना म्हणजे कुठल्या? लोकेच्छा, पुत्रेच्छा आणि वित्तेच्छा. आमच्या मनामध्ये या कामना सुप्त आहेतच, ह्या आम्हाला पहिल्यांदा मान्य केल्या पाहिजेत. आम्ही जोपर्यंत या आमच्या मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छा मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही स्वतःलाच फसवतो, दुसऱ्या कुणालाही फसवत नाही. आणि ज्या वेळेला आम्हाला कळतं की आमच्याच मनामध्ये काही कामना आहे, आमच्याच मनामध्ये काही सुप्त इच्छा आहे, आणि ज्या वेळेला माझ्याच मनामध्ये सुप्त इच्छा कामना असतील तरी काहीही प्रॉब्लेम नाही. भगवंत म्हणतो अरे काही हरकत नाही, तू भक्त आहेस मला माहिती आहे, पण आज तू जर भक्त असेल, तुझ्यामध्ये कामना असतील, तर तू आर्थ भक्त आहेस किंवा तू अर्थार्थी भक्त आहेस. मग तू काय कर, घाबरू नकोस. तू परत सत्संगामध्ये जा, संत संघामध्ये जा, त्यांना विचार, त्यांना शरणागत हो, त्यांना जाऊन विचार की आता मी पुढं काय करू, व्हॉट इज माय नेक्स्ट स्टेप, व्हॉट इज माय नेक्स्ट स्टेप. नक्की मला आता काय केलं पाहिजे, नक्की मला आता काय केलं पाहिजे, तेच तुम्हाला सांगतील, दुसरा कोणीही सांगू शकणार नाही. कारण तो त्या मार्गातून गेलेला आहे. अगदी सरळ आहे, लॉजिकल आहे, सायंटिफिक आहे की तो स्वतः या साधनेतून, या उपासनेतून, या सगळ्या मार्गातून गेलेला आहे का नाही. आणि त्यासाठी पहिल्यांदा त्याचा गुरु कोण आहे हे विचारावं. कारण तो गुरु जर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ जर नसेल तर आम्हाला सुद्धा तिथपर्यंत जाण्यासाठी मदत होत नाही, आणि आम्ही मध्ये भरकटत राहतो.
आणि म्हणून आम्हाला कुणाला भेटावं, कुठल्या सत्संगामध्ये जावं, कुणाला संत म्हणावं आणि काय विचारावं आणि काय विचारल्यानंतर आम्ही काय करावं, इथं स्पष्टपणानं या अभंगामध्ये महाराज सांगतायत. काय परत एकदा मी वाचतो. दोष रे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. त्या देवाचे पाय कधीही सोडू नयेत. न सोडावे पाय, निश्चय तो करा. कारण डिस्ट्रॅक्शन खूप आहेत सध्याच्या काळामध्ये, अनेक डिस्ट्रॅक्शन आहेत. अगदी वारीमध्ये गेलेला वारकरी जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डिस्ट्रॅक्शन्स आहेत. कारण सध्या वारीमध्ये डिस्ट्रॅक्शन्सच डिस्ट्रॅक्शन्स आहेत. फोटोग्राफर येतो, ड्रोन येतो, नंतर काय 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 गोष्टी ठेवलेल्या असतात. भोजन फुकट मिळतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी फुकट मिळतात, सर्व काही गोष्टी आहेत. इथे आम्हाला महाराज आईसारखं सांगतात की न सोडावे पाय, निश्चय तो करा. अरे ते पाय सोडायचा नाही, म्हणजेच त्या भगवंताचं अनुसंधान, भगवंताचं भाव कधीही आमच्या मनातून जाऊ नये. त्यासाठी आळवा शारंग धरा भाव बळे, धरुनी केशव आणा भाव बळे. कारण भक्ताला आणि भगवंताला एकच भगवंत आहे आणि त्याला इतके सगळे भक्त आहेत. आणि मग इतके सगळे भक्त असतील तर भक्त आणि भगवंत ह्याच्यामध्ये हायरार्की काय आहे? हायरार्की कुणीही नाही. हायरार्की फक्त एकच आहे, 1-to-1 कोरिलेशन आहे. प्रत्येक भक्ताला एकच भगवंत शेवटपर्यंत घेऊन जातो. कारण का की तो भगवंत सर्वज्ञ असल्यामुळे, सर्व शक्तिमान असल्यामुळे, सर्वव्यापी असल्यामुळे, जरी हजारो लाखो भक्त जरी असतील तरी सुद्धा एकच भगवंत त्या सगळ्यांना पुरेसा आहे. पापी या न कळे काही केल्या. कारण ही गोष्टच आम्हाला कळू शकत नाही, झेपू शकत नाही, कारण आमचं मन इतकं अशुद्ध आहे. आम्ही आमची बघण्याची दृष्टी फक्त शरीराची असल्यामुळे आम्ही म्हणतो की अरे भगवंत एकच सगळ्या भक्तांना कसा पुरेसा पडेल. आम्ही म्हणतो की अरे अनेक संप्रदाय आहेत, अनेक सद्गुरू आहेत, अनेक देव आहेत, अनेक देवालय आहेत, अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि आम्हाला तिथं गेल्यानंतर आमचा हा देव आहे, आमचं हे तीर्थक्षेत्र आहे आणि आम्ही आमचा हा सद्गुरू आहे. जोपर्यंत मी अशा पद्धतीने बोलतो, अशा पद्धतीने आमच्या मनामध्ये कल्पना आहेत, अशा पद्धतीने आहे, त्यावेळेला पापी या न कळे काही केल्या. न कळे देव संत संगा वाचुनी, वासना जाळोनी शुद्ध करा. महाराज म्हणतात की जोपर्यंत शुद्ध करा मन देहातीत व्हावे. बघा, जोपर्यंत आम्ही देहातीत होत नाही, म्हणजे आमची उपाधी गळून पडत नाही. आमची उपाधी जर गळून पडायची असेल तर आमच्या सद्गुरूंची उपाधी सुद्धा गळून पडली पाहिजे. नवे त्यांची उपाधी जर गळून पडली नसेल तर तो सद्गुरूच होऊ शकत नाही. आणि जर सद्गुरूची उपाधी जर गळून पडली असेल, तो जर देहातीत असेल, तर आज माझ्याकडे उपाधी आहे तर माझं कर्तव्य एवढं एकच आहे की त्या सत्संगामध्ये जावं आणि त्या देहातीत असलेल्या सद्गुरूला प्रार्थना करून शरणागत जाऊन विचारावं की अरे मी देहातीत कसा होऊ. आणि जोपर्यंत मी देहातीत होत नाही तोपर्यंत मला भगवंत कधीही भेटणार नाही. आणि म्हणूनच इथे म्हणतात शुद्ध करा मन देहातीत व्हावे. आणि जोपर्यंत मी शुद्ध मन करत नाही, जोपर्यंत माझ्या मनामध्ये स्थूल बुद्धी आहे, जोपर्यंत मी त्या भगवंताला त्या मूर्तीतच पाहतो, जोपर्यंत माझ्यामध्ये हे तीर्थक्षेत्र ते तीर्थक्षेत्र अशी कल्पना आहे, स्थान महात्म्य आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. परंतु प्रश्न हा आहे की आम्ही स्थूल बुद्धीनं त्याचा विचार करतो का सूक्ष्म बुद्धीनं विचार करतो. स्थूल बुद्धीनं कधीही आम्हाला देव करणार नाही. आणि जर आम्हाला देव करणार असेल तर आम्हाला आमचं शरीर म्हणजेच उपाधी देहातीत होण्यासाठी आम्ही सुद्धा सूक्ष्म शरीरानी म्हणजेच मनानी निश्चय म्हणजेच विवेकानी निश्चय करून आम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि त्याला समजून घेतल्यासाठी ज्यांनी कुणी समजून घेतलं आहे त्याला शरणागत झालं पाहिजे. आणि तो कोण आहे तर तो सद्गुरू आहे, तो संत आहे. आणि त्याच्याकडे जाऊन त्याला मी विचारलं पाहिजे की अरे मला सुद्धा खरोखर तसं व्हायचं आहे, मला सुद्धा तुझ्यासारखं व्हायचं आहे. आणि तो जो कोण आहे हा जिज्ञासू आहे, हा जिज्ञासू भक्त आहे. जिज्ञासू भक्ताला बाकी काहीही नको आहे. आणि बघा, हे जर आता जे सगळं सांगितलं ते जर शब्द आपण जर ह्या अभंगाला लावले तर आपल्याला लक्षात येईल की हे अभंग हा जिज्ञासू भक्तासाठी दिलेला आहे.
कारण जिज्ञासू भक्ताला फक्त एवढंच माहिती आहे की मला आता बाकी काहीही नकोय, मला पुत्रेच्छा लोकेच्छा वित्तेच्छा काहीही नकोय, मला लोकांशी काहीही घेणं देणं नाही, मला लोक काय म्हणतील ह्याच्यावर काहीही सोयरसुतक नाही, मला फक्त भगवंत पाहिजे आहे. म्हणजे भगवंताला काय वाटतं आहे माझ्याबद्दल हे मला जाणून घ्यायचं. आणि मी आता कुठेपर्यंत आलेलो आहे, या पायरीवरती मी कुठल्या पायरीवर आहे हे मला भगवंतानी सांगावं आणि भगवंतानी मला हळूहळू त्याच्या जवळ घेऊन जावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. नव्हे इतकंच नव्हे तर मला स्वर्गात सुद्धा जाण्याची इच्छा नाही. मला उद्या जर भगवंत आला आणि म्हणला की अरे तुला मी स्वर्गात घेऊन जातो, तरीही सुद्धा मी भगवंताला सांगू इच्छितो नव्हे असा माझा निश्चय झालेला आहे की मला स्वर्गातले भोग सुद्धा नको आहेत, मला तू भगवंत पाहिजे आहेत. कारण का की आम्ही गीतेचा अभ्यास केलेला आहे, आम्ही दासबोधाचा अभ्यास केलेला आहे, आम्ही तुकाराम गाथा वाचलेली आहे. आम्हाला माहिती आहे की क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशन्ति. कारण पुण्य मिळून आम्ही कुठे जाणार? आम्ही समजा कामना केली, खूप उपासना केली, खूप साधना केली, सर्व काही केलं, आम्ही कुठे जाणार? आम्हाला पुण्यकर्मानी आम्ही वरती जाणार म्हणजे कुठे जाणार? तर आम्ही स्वर्गामध्ये जाणार. आणि मग स्वर्गामध्ये ते भोग घेतल्यानंतर ते पापात पुण्याचा संचय संपल्यानंतर मग आम्ही कुठे परत येणार? आम्ही परत मर्त्य लोकामध्ये म्हणजेच या पृथ्वीवर येणार. म्हणजेच काय होणार? काउंटर आमचा कर्माचा काउंटर म्हणजे पुण्याचा काउंटर रिसेट होणार. आणि मग पुण्याचा काउंटर रिसेट झाल्यानंतर मग पुन्हा काय? तर पुन्हा कर्म करा. चांगलं कर्म केलं तर पुण्याचा काउंटर वाढला. त्यामध्ये चुकून जर आमच्या मनामुळे मनुष्याच्या असलेल्या दोषामुळे, कारण मनुष्य हा मध्ये आहे, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था असं म्हणलेलं आहे, मध्ये तिष्ठन्ति राजसा. म्हणून मनुष्य जर जन्म आहे हा राजस जन्म आहे, राजसिक मनासाठी असलेला जन्म आहे. आणि ज्यावेळेला आम्ही राजसिक असतो त्यामुळे आमचं मन राजसिक असल्यामुळे ते प्रत्येक वेळेला ते चांगलं वाटेलच त्याला असं नाही, प्रत्येक वेळेला मी पुण्यकर्म करेलच असं नाही, प्रत्येक वेळेला मी साधना उपासना करेलच असं नाही. कारण मनुष्याच्या जन्मामध्ये माझ्या मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात, मी वाईट गोष्टी पाहू शकतो आणि त्या गोष्टी पाहिल्यानंतर माझं अधःपतन होऊ शकतं. म्हणजे माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मी ऊर्ध्वत दिशेला जरी जाऊ शकतो किंवा अधोगतीला सुद्धा जाऊ शकतो. आणि म्हणून हे अतिशय रिस्की आहे. का रिस्की आहे? कारण इथे आम्हाला पुढे जाण्याचा मार्गच नाही. म्हणजे थोडक्यात 2 पावलं पुढे 1 पाऊल पाठीमागे, 2 पावलं पुढे 1 पाऊल पाठीमागे. साधना करतोय, साधना केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडतायत, आमच्या मनातल्या चांगल्या गोष्टी होत आहेत. परत वाईट गोष्टी घडल्या, संकट आली की मी लगेच आर्तभक्त होतो, पाठीमागे येतो. म्हणजे थोडक्यात काय की सारखा पुढे जातोय पाठीमागे येतोय, पुढे जातोय पाठीमागे येतोय. यालाच शब्द वापरलेला आहे महाराजांनी, पापिया न कळे काही केल्या. पापिया का म्हणलं त्यांनी? याचं कारण काय की अजूनही मी भक्त आहे, परंतु मला अजून मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवंतानी अशा भक्ताला योगभ्रष्ट पुरुष असं म्हणलेलं आहे. म्हणजे तो योगी आहे पण तो भ्रष्ट झालेला आहे. का तो भ्रष्ट झाला? कारण त्याच्या मनामध्ये अजून काही वासना आहेत, त्याच्या मनामध्ये अजून काही इच्छा आहेत, तो अजूनही आर्तभक्त आणि अर्थार्थी भक्त या 2 भक्तांच्या सीमेच्या पलीकडे गेलेला नाही. अजूनही तो शरीराच्या बाहेर विचार करू शकत नाही, अजूनही तो स्थूल बुद्धीनच विचार करतो, अजूनही स्थूल बुद्धीच्या पलीकडे काहीतरी आहे, सूक्ष्म बुद्धी आहे, याचा तो विचार विवेक किंवा निश्चय करत नाही. आणि म्हणून जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत नामदेव महाराजांसारखं मी त्या सर्कलमध्ये, त्या चक्रामध्ये अडकून पडतो. म्हणून नामदेव महाराजांना सुद्धा हे सगळे म्हणले संत, गोरोबा काका असतील किंवा मुक्ताई असेल. आता मुक्ताईचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुक्ताईने ज्या वेळेला चांगदेव आले आणि चांगदेव हजारो वर्ष त्यांनी उपासना केलेली होती, कठोर तपश्चर्या केलेली होती आणि त्याच्या तपश्चर्याचा फल म्हणून त्यांना काय मिळालेलं होतं? तर त्यांना सगळे
हिंस्त्र प्राणी वश झालेले होते. म्हणून चांगदेव महाराज ज्या वेळेला वाघावर बसून आले आणि हातामध्ये चाबूक म्हणून साप घेतला, त्यावेळेला सामान्य माणसाला वाटलं की अरे हा केवढा मोठा भक्त आहे. सगळ्या सामान्य वारकऱ्यांना वाटलं की अरे हा केवढा प्रचंड तपश्चर्या केलेला भक्त हे आहे. परंतु जो ज्ञानी भक्त आहे त्याला माहिती आहे की अरे या तपश्चर्याचा काही एक उपयोग नाही. अशी हजारो लाखो वर्ष जरी तपश्चर्या केली तरी सुद्धा भक्त किंवा भगवंत किंवा पांडुरंग मला कळणार नाही. कारण का, जो भक्त आहे म्हणून साधना करताना जो जिज्ञासू भक्त आहे, दोन गोष्टी अतिशय काळजीपूर्वक, जो जिज्ञासू भक्त असेल त्याच्या मनामध्ये कुठलीही कामना नाही. तो तपश्चर्या करताना, साधना करताना, उपासना करताना फक्त त्याच्या मनामध्ये दोनच संकल्प आहेत, दोनच कामना आहेत, दोनच इच्छा आहेत. कुठल्या दोन इच्छा? एक पहिली इच्छा की अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. मी उपासना करतोय, मी साधना करतोय. हे कशासाठी करतोय? तर भगवंता मला कुठलीही इच्छा नाही, मला कुठलंही संकट नाही, मला कुठलीही आर्त किंवा अर्थार्थी भक्तासारखी मला कुठलीही इच्छा कामना नाही. का? तर जे संकट येईल ते संकट मी सहनशक्तीनं त्याच्यातून पार होऊ शकेल एवढी खात्री, एवढा विश्वास माझा तुझ्यावर आहे. मला एवढं खात्री आहे, माझी तुझ्यावर एवढी श्रद्धा आहे. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे श्रद्धावान लभते ज्ञान. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. संकटामध्येच त्या साधकाची परीक्षा होते. संकटामध्येच तो साधक, तो भक्त आर्थ भक्त आहे का अर्थार्थी भक्त आहे का जिज्ञासू भक्त आहे याची परीक्षा होते. आणि म्हणून कितीही संकट आली तरी जिज्ञासू भक्त कधीही पाय रोवून उभा असतो. तो कधीही भगवंताकडे म्हणत नाही की भगवंता मला याच्यातून सोडव. तो फक्त भगवंतासमोर उभा राहतो. भगवंता, फक्त मी तुझ्याकडे का आलेलो आहे तर माझं प्रेम तुझ्यावरचं आहे तसंच आहे, माझी भक्ती तुझ्यावरची आहे तशीच आहे. आज माझ्या पुढे संकट आलेलं आहे, ते प्रचंड संकट आहे, मला माहिती आहे. त्या प्रचंड संकटातून जाताना माझी शक्ती कमी होऊन देऊ नकोस. त्या प्रचंड संकटातून जाताना ते प्रचंड संकट तू सोडवावंस अशी माझी इच्छा नाहीये. त्या प्रचंड संकटातून तू मला काहीतरी बाहेर काढावंस, मला काहीतरी कामना पूर्ण करावी किंवा माझी इच्छा पूर्ण करावी असंही मला वाटत नाही. फक्त तू मला या संकटातून पार करण्यासाठी मला शक्ती द्यावीस, बुद्धी द्यावीस, श्रद्धा द्यावीस, एवढंच माझं तुझ्याकडे मागणं आहे. आणि असा जो भक्त आहे हा जिज्ञासू भक्त आहे. आणि त्याला माहिती आहे की मी कशासाठी करतो. ही जी परीक्षा आहे या परीक्षेतून मी तावून सुलाखून निघाल्यानंतर मी अजूनही पुढे जाऊ शकतो. म्हणून अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. मी कशासाठी करतोय? वासना जाळून शुद्ध करा. की माझ्या मनामध्ये अजूनही काही वासना शिल्लक आहेत, अजूनही माझ्या मनामध्ये भगवंताबद्दलची श्रद्धा अजून डळमळीत होते आहे संकटामध्ये, अजूनही माझ्याबद्दल भगवंताबद्दल शंका संदेह आहे, अजूनही माझ्या मनामध्ये काम क्रोध वासना आहे. आणि म्हणूनच मला एकच संकल्प आहे, एकच कामना आहे, अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. अंतःकरण शुद्धीसाठी मी ही साधना, मी ही उपासना, मी हे कर्म करतो आहे. दुसरी कुठली संकल्प? एक झाला अंतःकरण शुद्ध्यर्थम, दुसरा झाला ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. भगवंता मला आता काहीही नको आहे, काहीही नको आहे. पुंडलिक जसा होता, नचिकेता जसा होता, प्रल्हाद जसा होता, तसा आता मला काहीही नको आहे. मग काय हवं आहे? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. मला फक्त ज्ञान हवं आहे, मला विवेक आणि वैराग्य हवं आहे. मला जे वैराग्य आहे ते मला विवेकजन्य वैराग्य यावं, यासाठी मी साधना करतोय, यासाठी मी उपासना करतोय. आणि मला माहिती आहे की ज्या वेळेला माझं अंतःकरण शुद्ध होईल त्याच वेळेला मी देहातीत होईल.
आणि मी देहातीत होईल म्हणजे काय होईल? कारण हे आजकाल बऱ्याच वेळेला शब्द वापरले जातात. देहबुद्धी सोडावी, देहबुद्धी सोडावी, देहबुद्धी सोडावी. देहबुद्धी सोडता येत नाही. जोपर्यंत मी देहात आहे तोपर्यंत देहबुद्धी सोडणार कशी? ती काही टाकता येते का? ती टाकता येत नाही. आणि म्हणून देहबुद्धी जर सोडायची असेल तर एकच गोष्ट, शुद्ध करा मन, देहातीत व्हावे. देहबुद्धी सोडायची असेल तर एकच गोष्ट की शुद्ध करा मन. शुद्ध करा मन म्हणजे काय? तर मनातल्या सगळ्या वासना, कामना सगळ्या गळून पडल्या पाहिजेत. म्हणजेच काय? तर त्याबद्दल असणारी व्हॅल्यू आमची कमी झाली पाहिजे. म्हणजेच काय? तर आज माझी जी इतरांच्या बद्दल, माझी लोकांबद्दल असलेली व्हॅल्यू जी आहे ती कमी झाली पाहिजे. म्हणजे काय? लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला असं करावं, लोकांनी मला असं करावं, मी म्हणेल तसं वागावं. ही जी आहे ही लोकेच्छा आहे. लोकांनी मला हार तुरे घालावेत, ही आहे लोकेच्छा. आणि जोपर्यंत माझ्या मनामध्ये, सुप्त मनामध्ये ह्या इच्छा आहेत तोपर्यंत माझं मन शुद्ध नाही. माझं मन, कारण का हे मला कसं कळतं? कारण का की ज्या वेळेला माझ्याकडे संकट येतात, ज्या वेळेला माझ्या समोर एक अतिशय मोठं क्रायसिस उभा राहतो, त्यावेळेला मी वागतो कसा? त्यावेळेला जर माझ्या मनामध्ये जर शंका निर्माण झाली, त्यावेळेला माझं मन जर डळमळीत झालं, त्यावेळेला किंवा अनेक वेळेला मला हे भोगावं, मला ते भोगावं, असं ज्यावेळेला माझ्या मनामध्ये कामना येतात, त्याच वेळेला ओळखावं की अरे, अजून माझं मन शुद्ध नाही. आणि मन माझं शुद्ध नाही म्हणूनच माझ्याकडे देहबुद्धी आहे, आणि माझ्याकडे देहबुद्धी आहे म्हणूनच मला आता देहाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल प्रेम वाटतं आहे, आसक्ती वाटते आहे. म्हणजे मला माझ्या मुलांबद्दल, माझ्या नातवंडांबद्दल, माझ्या पोराबाळांबद्दल, माझ्या नातेवाईकांबद्दल, माझ्या मित्रांबद्दल अजूनही माझ्या मनामध्ये ममता आहे, आसक्ती आहे. कारण मी त्यांना देह म्हणून पाहतो आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की शुद्ध करा मन, देहातीत व्हावे. जोपर्यंत आमचं मन, आणि ते मन एका दिवसात शुद्ध होत नाही. आणि म्हणूनच सगळ्या संतांनी, कुठलेही संत बघा, ते संत एका दिवसात झालेले नाहीत. तुकाराम महाराज एका दिवसात संत झालेले नाही. त्यासाठी त्यांनी 12-12 वर्ष, 16-16 वर्ष भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन एकांतामध्ये साधना केलेली आहे. साधना केलेली आहे. कशी साधना केलेली आहे? त्यांच्या अभंगातून जाऊन विचारा. बघा, रामदास स्वामी घ्या, 16 वर्ष टाकळीच्या इथे जाऊन त्यांनी पुनःशरण केलं असेल. नदीच्या पाण्यामध्ये, गोदावरीमध्ये उभे राहून पुनःशरण केलं असेल. सर्व काही उपासना, साधना त्यांनी केलेल्या असतील. आणि म्हणूनच त्यांची शुद्ध करा मन, देहातीत व्हावे. आणि म्हणूनच त्यांना हनुमंताने, म्हणूनच त्यांना पुत्र रामाने दर्शन देऊन उपदेश केलेला आहे. तीच गोष्ट सर्व एकनाथ महाराजांची आहे, तीच गोष्ट माऊलींची आहे, तीच गोष्ट सर्व संतांची आहे. आणि म्हणून जर आम्हाला खरोखर जर आत्मसुख पाहिजे असेल, खरोखर आम्हाला त्या पांडुरंगाचं दर्शन हवं असेल, तर आम्हाला शुद्ध करा मन, देहातीत व्हावे. याच्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. देर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, देर इज नो अदर पाथ. एकच पाथ आहे की शुद्ध करा मन, देहातीत व्हावे. आणि मग मन शुद्ध करायला काय आहे? मग अनेक साधन आहेत. मग निष्काम कर्मयोग करा, मन शुद्ध होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करा, मन शुद्ध होईल. त्याच्यामध्ये पूजा करा, मन शुद्ध होईल. तीर्थक्षेत्रांना जावा, मन शुद्ध होईल. वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान करा, मन शुद्ध होईल. नामस्मरण करा, मन शुद्ध होईल. कीर्तन, अभंग करा, कीर्तन करा, सर्व काही करा. आपल्याला नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहेत, भागवतामध्ये आहेत, आपल्या दासबोधामध्ये सुद्धा आहेत. सर्व प्रकारच्या भक्तीचं स्वरूप आम्हाला सांगितलेलं आहे. आणि या सर्व भक्ती खालून वर श्रेष्ठत्वाकडे जातात. आणि ज्या वेळेला आम्ही आत्मनिवेदन भक्तीपर्यंत येतो, त्यावेळेला आम्ही देहातीत होतो. देहातीत होतो म्हणजे त्या भक्ताला, त्या साधकाला स्वतःच्या देहाचं काहीही सोयर सुतक उरत नाही.
तो स्वतःला देहाच्या पलीकडे मानतो, तो स्वतः या देहामध्ये नाही, अशा पद्धतीने त्याच्या मनाने व्यवहार करतो. आता हे कसं ओळखायचं? कारण वरून तर काहीच नाही दिसत. बरं, तो बोलतानाही वेगळ्या पद्धतीने बोलतो, तुमच्या आमच्यासारखाच दिसतो. आता या सगळ्या संतांना पण शरीर होतंच, ते सुद्धा अन्न खात होतेच. पण ते अन्न खात होते आणि आम्ही अन्न खातो, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ते शरीरातच आहेत आणि आम्हीही शरीरात आहोत, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्ही आमच्या देहाला अजूनही देहाच्या अनुषंगाने सगळे व्यवहार करतो. देहाच्या अनुषंगाने आम्ही जर शरीरात असू, तर आमचा भगवंत सुद्धा शरीरातच आहे, म्हणजे त्या मूर्तीमध्ये आहे, अशी आमची कल्पना असते. असा आमचा व्यवहार असतो, असं आमचं थिंकिंग असतं, असं आमचं म्हणणं असतं, असं आम्हाला वाटत असतं. आणि म्हणून इथे सगळं इतकं सांगितल्यानंतर समरी करताना, सार सांगताना महाराज म्हणतात, वस्तूस ओळखावे तुका म्हणे. म्हणून शब्द वापरलेला आहे वस्तू. इथं देव सुद्धा म्हणलेलं नाही. म्हणून देव हा शब्द ज्याला वापरला जातो, तो देव विटेवरी आला असं म्हटलेलं आहे. देव विटेवरी आला म्हणजे काय, की जो निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार झाला. विटेवर आला म्हणजे तो सगुण साकार व्हायला पाहिजे ना, त्याशिवाय मला दिसणारच नाही. म्हणून तो काय झाला, खाली आला. देव विटेवरी आला म्हणजे तो काय झालं, तो खाली अवतार घेतला. पांडुरंगाचा अवतार आहे आणि पांडुरंगाचा अवतार घेतला म्हणजे पांडुरंग म्हणजे देव आहे, बरोबर आहे. पांडुरंग आहे म्हणजे सर्व काही आहे, बरोबर आहे. परंतु वस्तूस ओळखावे तुका म्हणे. म्हणजे काय, की अरे तो पांडुरंग त्या पंढरपूरला त्या विटेवर असलेल्या पांडुरंगामध्येच आहे, असं म्हणणं, असं समजणं, अशा पद्धतीचा निश्चय होणं म्हणजेच देहबुद्धी आहे असं होणं. आणि असं म्हणणं, की अरे तो त्या पंढरपूरला आहे, तो त्या विटेवर उभा आहे, परंतु जसा तो विटेवर आहे, जसा तो त्या मूर्तीमध्ये आहे, तसा तो माझ्यामध्ये सुद्धा आहे. आणि ज्या वेळेला मी असं स्टेटमेंट करीन, आणि त्या पद्धतीने नुसतं स्टेटमेंट करणं सोपं आहे, पण त्या पद्धतीने मी व्यवहार करीन, त्या पद्धतीने मी विचार करीन, कारण ती विचार करण्याची पद्धत बदललीच पाहिजे. जर मी म्हणत असेन की मी तो सुद्धा परमेश्वर पांडुरंग माझ्या देहात आहे, आणि असं जर मी शब्द वापरले आणि देहाच्या अनुषंगाने लगेच मला आठवलं की अरे आता मला आम्रखंड आवडतं, मी आम्रखंड खायला जातो, मी देहातीत नाही. ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो की अरे पांडुरंग माझ्या आतच देहामध्येच आहे, असं ज्यावेळेला स्टेटमेंट केलं जातं, त्यावेळेला मला माझा व्यवहार, माझं विचार, माझं थिंकिंग, माझं विवेक, हे सगळं देहाच्या अनुषंगानं होत नाही. याचा अर्थ मी जेवत नाही असं नाही. याचा अर्थ असं मी आम्रखंड खातो असं खात नाही असं नाही. आता चातुर्मास आल्यानंतर सगळेजण म्हणतात की अरे आता ह्या चातुर्मासामध्ये लसूण आणि कांदा खाऊ नये. आणि म्हणून काय करतो मी, आदल्या दिवशी संध्याकाळी कांदा भजी यथेच्छ खातो. का? तर मला आता 4 महिने खायला मिळणार नाही, म्हणून मी खातो. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, याला देहातीत म्हणत नाही. मी लसूण आणि कांदा हे फक्त प्रोसेस आहे, हे फक्त आमच्या मनाला सवय लावण्यासाठी दिलेली एक साधना आहे. फक्त आम्हाला एकदा आम्ही ठरवलं की 4 महिने खाऊ नये, याचा अर्थ 4 महिने आमच्या मनामध्ये तो विचारच येऊ नये असं आहे. आणि जर 4 महिने जर आमच्या मनामध्ये जर तो विचार येत असेल, तर मला त्या साधनेचा काही एक उपयोग नाही. एकदम एक उदाहरण आठवलं, एक प्रसंग आठवला. 2 बौद्ध भिक्खू असतात आणि ते असेच यात्रेला चाललेले असतात. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे बौद्ध भिक्षू आहेत ते संन्यासी आहेत.
अर्थातच त्यांच्या अनेक कडक नियम आहेत, त्या नियमानुसार ते दोघंही करत असतात. एक असतात गुरु आणि दुसरा असतो त्यांचा शिष्य. असे दोघे जण असतात, गुरु आणि शिष्याची जोडी चाललेली असते. आणि असंच चाललेले असताना, यात्रा करत असताना काय होतं, पावसाचे दिवस असतात, तर एका त्या मोठ्या नदीवर येतात. आणि ती नदी असते, ती नदीतनं दुथडी भरून नदी वाहत असते. आणि त्या नदीच्या अलीकडच्या तीरावर एक मुलगी थांबलेली असते, की आपल्याला नाव येते का, आणि नाव तर नसते. आणि नाव नसल्यामुळे तिला आता ती उंचीला लहान असल्यामुळे म्हणा, किंवा ती वयानं लहान असल्यामुळे म्हणा, की तिला ते नदी पार करता येत नाही. आता हे दोन बौद्ध भिक्षू तिथे येतात. आणि साहजिकच त्या दोघांनाही लक्षात येतं, की ही आता वाट पाहती आहे आणि हिला आता पलीकडे जायचं आहे, पण हिला जाता येत नाही. आणि हेही दिसत असतं, की ती जर या नदीतून जर पार करायचं असेल, तर नदीला पाणी इतकं प्रचंड आहे, की ती त्या नदीमध्ये जरी ती गेली तरी ती नदीमध्ये वाहून जाईल, तिच्या डोक्यावरून पाणी जाईल. हे तितकंच खरं असतं, सत्य असतं, ते दिसत असतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर काय करावं ह्या दोघांनाही कळत नाही. परंतु जे गुरु असतात ते पटकिनी लक्षात येतात त्यांना, की परिस्थिती काय आहे आणि काय केलं पाहिजे. ते त्या मुलीला उचलतात, तिला उचलतात आणि ते नदी पार करतात. नदी पार केल्यानंतर तिला खाली ठेवतात आणि ते पुढे चालायला लागतात. त्यांच्या पाठोपाठ असलेला शिष्य ते पाहतो आणि त्याच्या मनातून हे विचारच जात नाहीत, की अरे, आपले गुरु आम्हाला गेले 10 वर्ष 12 वर्ष सांगतात, की स्त्रीपासून लांब राहावं, स्त्रीचा स्पर्श होऊन देऊ नये, स्त्रीचा विचार मनामध्ये आणून देऊ नये, पुत्रेच्छा लोकेच्छा आणि कामेच्छा असं आम्हाला इतके वर्ष सांगताहेत. पण ह्याच सद्गुरूंनी प्रसंग आल्यानंतर त्या मुलीला उचललं, हाताने उचललं, नदीच्या पलीकडे नेऊन ठेवलं आणि हे चालायला लागलेले आहेत. आणि त्या मुलीचा विचार काही केल्या त्या शिष्याच्या मनातून जात नाही. पापिया न कळे काही केल्या, वासना जाळवणी शुद्ध करा. न कळे तो देव संत संगा वाचून. तो विचारतो, प्रामाणिक असतो. तो म्हणतो की हे गुरु, मला तुम्हाला एक शंका विचारायची. गुरु म्हणतात विचार. शिष्य विचारतो. शिष्य सुद्धा किती ताकदीचा आहे बघा, त्याच्या मनामध्ये शंका आलेली आहे, पण तोही शिष्य खरा शिष्य आहे. विचारतो स्पष्टपणानं गुरूंना, कारण त्याला समजून घ्यायचा असतो, जिज्ञासू असतो, की हे गुरु, तुम्ही आम्हाला शिकवता की पुत्रेच्छा लोकेच्छा आणि वित्तेच्छा, आणि असं असताना तुम्ही त्या मुलीला स्पर्श केला. नुसता स्पर्श नाही, तर तिला उचललं आणि तुम्ही तिला नदीच्या पलीकडे नेऊन ठेवलं. तुमच्या मनामध्ये काही वासना आली नाही का? तुमच्या मनामध्ये कुठले विचार आले नाहीत का? सद्गुरू हसतात. आणि म्हणूनच सद्गुरू हा ताकदीचा पाहिजे. सद्गुरू हा स्वतः त्या मार्गातून गेला पाहिजे, तरच त्याला कळतं की कुठल्या गोष्टीवर कसा विचार केला जातो आणि काय विचार केल्यानंतर काय होतं. सद्गुरू म्हणतात, अरे, त्या मुलीला मी उचललं आणि तिथं ठेवलं आणि तिथं सोडून आलो. तू तर त्या मुलीला अजून घट्ट धरून बसलेला आहेस आणि तू तिला सोडायलाच तयार नाहीस. शुद्ध करा मन देहातीत व्हावे. बघा, म्हणजे इतकं आपण 5 किलोमीटर चालून आलो. तो प्रसंग घडला सकाळी, त्याच्यानंतर आपण 5-6 किलोमीटर चालून आलो. मी तिला कधीच विसरलो, पण तुझ्या मनातून ती कधीच अजून गेलेली नाही. तू अजून तिला घट्ट धरून बसलेला आहेस. याचंच कारण काय आहे? तू अजूनही देहामध्ये आहेस. तू देहाच्या अनुषंगानं विचार करतो आहेस. देहाच्या अनुषंगानं तुझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि म्हणूनच तुझी अजूनही देह बुद्धी शाबूत आहे, घट्ट आहे. तू काय कर? शुद्ध करा मन, वासना जाळोनी शुद्ध करा.
आणि मग कसं करणार? न कळे तो देव संत संगा वाचुनी. म्हणून का सांगितलं ह्याच्यामध्ये? जर त्यांनी विचारलंच नसतं सद्गुरूंना आणि मनातच ठेवलं असतं आणि असं म्हणलं असतं की अरे हे सद्गुरू माझ्यासारखेच दिसत आहेत, माझ्या मनात विचार येतात, म्हणजे त्यांच्याही मनात आले असतील, आणि मग काय करेल तो? सद्गुरूंबद्दल अनेक गोष्टी मनामध्येच ठेवेल आणि काय करेल तो? त्या सद्गुरूंना असं समजेल की अरे हे जर सद्गुरू माझ्यासारखेच असतील तर या सद्गुरूंचा मला उपयोग काय? तो सद्गुरूंना सोडून सुद्धा देईल. न कळे तो देव संत संगा वाचून. म्हणून आम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल, आम्हाला जर देव समजून घ्यायचा असेल, तर आम्हाला पहिल्यांदा त्या संघामध्ये गेलं पाहिजे, सत्संगामध्ये गेलं पाहिजे. आणि सत्संगामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला कळलं पाहिजे की संत कोण आणि असंत कोण. एवढी तरी त्या भक्ताची कपॅसिटी किंवा थिंकिंग पॉवर एवढी तरी पाहिजे की त्याला खरा संत कोण आणि खोटा संत कोण हे कळलं पाहिजे. त्याला हे कळलं पाहिजे की आर्त भक्त आहे का तो अर्थार्थी भक्त आहे, का तो जिज्ञासू भक्त आहे माझ्यासारखा, का तो ज्ञानी भक्त आहे, हे तरी त्याला कळलं पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी वाटतो हा अभंग अतिशय सोपा, आम्ही म्हणतो सुद्धा दररोज, परंतु या अभंगाचा अर्थ अतिशय मोठा आहे, गुढार्थ अतिशय मोठा आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात न कळे तो देव संत संगा वाचुनी वासना जाळून शुद्ध करा. म्हणून याच्यामध्ये कुठेही अँबिग्युटी नाहीये, इथं कुठंही असंही रहस्यमय नाहीये. इथे अतिशय सगळं ट्रान्सपरंट आहे. अध्यात्म हे अतिशय ट्रान्सपरंट आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट मनानेच केलं पाहिजे. मनामध्ये त्यासाठी पहिल्यांदा ट्रान्सपरन्सी पाहिजे, मन अतिशय शुद्ध पाहिजे, मन अतिशय ट्रान्सपरंट पाहिजे. जर आत एक आणि बाहेर एक, अदंबित्वम, मनामध्ये अदंबित्वम पाहिजे. जो दांभिक माणूस असेल तो आत एक आणि बाहेर एक जर करत असेल तर त्याला हे कधीही पापी या न कळे काही केल्या, त्याला कधीही कळणं शक्य नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूस ओळखावे तुका. म्हणून वस्तू 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 म्हणजे एकच आहे आणि ती म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा. ही एकच नाव त्या वस्तूला दिलेलं आहे. म्हणून वस्तू ज्याला शब्द वापरतात अध्यात्मामध्ये, ती वस्तू म्हणजे किराणा मालाची वस्तू नव्हे, ती वस्तू म्हणजे साखर नव्हे, ती वस्तू म्हणजे गहू नव्हे, ती वस्तू म्हणजे दगड माती नव्हे, ती वस्तू म्हणजे खुर्ची नव्हे, ती वस्तू म्हणजे झाड नव्हे, ती वस्तू म्हणजे काहीही नव्हे. आम्ही जनरिक शब्द वापरतो, वस्तू हा सामान्य शब्द वापरतो, सामान्य विशेष नाव किंवा सामान्य नाव. परंतु अध्यात्मामध्ये वस्तू म्हणजे एकच की जे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा आहे, त्यालाच वस्तू असं म्हणतात. आणि म्हणून इथे स्पष्टपणानं तुकाराम महाराज म्हणतात की वस्तूस ओळखावे तुका म्हणे. कारण जोपर्यंत मला वस्तू, आणि वस्तूला मी कधी ओळखेन कितीही मी प्रयत्न केला, कितीही माझ्या बुद्धीला ताण दिला, कितीही मी कल्पना केली, तरीही मला ते ओळखता येत नाही. म्हणून इथं पुढच्या लगेच अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. ओळखा ओळखा वस्तू ओळखा. कारण काय की आम्ही अनेक त्या वस्तूच्या कल्पना केलेल्या आहेत, अनेक देवाच्या कल्पना केलेल्या आहेत. काय कल्पना केलेल्या आहेत? आमच्या देवाच्या कल्पना इतक्या भन्नाट आहेत. कारण प्रत्येक ह्या जगामध्ये, जगाची जर लोकसंख्या जर 7 बिलियन असेल, बघा ह्याच्यामध्ये मी सगळे भक्त अभक्त, सगळे पंथ, सगळे धर्म, सगळे कंट्री सगळे घेतलेले आहेत. आणि प्रत्येक माणसाच्या देवाची कल्पना आहे. आणि प्रत्येक जेव्हा 7 बिलियन जर लोक असतील तर देवाची कन्सेप्ट, देव म्हणजे काय असं जर निबंध लिहायला सांगितला तर 7 बिलियन प्रकारचे देव तिथं आम्हाला कळतील, आम्हाला समजतील. कारण प्रत्येकाची त्या देवाची कल्पना त्याच्या पद्धतीने आहे, प्रत्येकाच्या त्याच्या मनामध्ये असलेल्या देवाची कल्पना. आणि मजा अशी आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मनात जो देव आहे तोच खरा देव आहे. ह्यालाच माया असं म्हणतात. आणि मायेची इतकी आमच्यावर एक जबरदस्त हे आहे, झापड आहे की आम्हाला प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनामध्ये असलेली ती देवाची कल्पना आहे तीच खरी आहे. आणि नव्हे मीच सर्वोत्कृष्ट भक्त आहे, नव्हे
मी जी भक्ती करतो तीच सर्वोत्कृष्ट आहे, नव्हे नव्हे मी जी साधना करतो तीच सगळ्यात बेस्ट आहे, नव्हे नव्हे मी ज्या आश्रमात जातो, मी त्या देवळात जातो, मी ज्या सद्गुरूंना भेटतो तेच सद्गुरू, तेच आश्रम, तोच देव, तोच पंढरपूर, सगळं तेच बरोबर आहे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ झणी. महाराज म्हणतात की अरे ती कल्पना नाहीच आहे, देव ही कल्पना नाहीच आहे. कारण का, म्हणून तर आम्हाला सगळ्यांना वाटतं की देव असा आहे आणि आम्हाला कुणालाच देव भेटत नाही. कारण देव कसा आहे, तो निर्गुण निराकार आहे. आणि जर तो निर्गुण निराकार जर असेल तर मला तो देव जाणण्यासाठी मला सुद्धा निर्गुण निराकार असलेल्या बुद्धीनं त्याचा विचार केला पाहिजे. आणि जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत मला देव कधीही भेटणार नाही. आणि जर मी अशा पद्धतीने जर माझं अध्यात्म करत असेल, अशा पद्धतीने माझा परमार्थ करत असेल, तर इथं आम्हाला महाराज वॉर्निंग देतात, नका आडराना जाऊ झणी. अरे याचाच अर्थ असा झाला, परत हा दुसरा शब्द आपण पहिल्या अभंगामध्ये सुद्धा महाराजांनी सांगितलं की डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तसं इथंही परत सांगतात की इथे आम्ही जर डिस्ट्रॅक्ट झालो तर म्हणजेच काय झालं, तर आम्ही आड राहणार झालो. म्हणजे काय झालं, याचाच अर्थ असा झाला की आम्ही जी भक्ती करतो, आम्ही जी साधना करतो, आम्ही जी उपासना करतो, जो आमचा आराध्य दैवत आहे, जो आमचा सद्गुरू आहे, आम्ही त्याला व्यक्ती म्हणून पाहतो. आणि जोपर्यंत आमच्या मनामध्ये व्यक्ती आहे त्यावेळेला आमच्या मनामध्ये आम्ही त्या व्यक्तीला देव करतो. आणि व्यक्तीला आम्ही ज्या वेळेला देव करतो त्यावेळेला आम्हाला तो देव कळत नाही. कारण जसं आमचं शरीर आहे, आम्ही शरीरात आहोत, तसं त्या व्यक्तीला आम्ही देव म्हणायला लागतो. आणि यालाच इथं महाराज म्हणतात, नका आडराना जाऊ झणी. म्हणजे काय होतं ह्याच्यामुळे मला खरा देव कळत नाही. मग प्रॉब्लेम काय याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की झणी झालं कोठे बुडवाल हित. आड राहणं म्हणजे डिस्ट्रॅक्शन, म्हणजेच हायवेवरून एक्झिट घेणं आणि बाहेर इकडं तिकडं बघत बसणं, यालाच आड राहणं म्हणलं. आणि झणी म्हणजे काय, तर मला मनामध्ये नसताना कळत न कळत मी एक्झिट घेतली, कळत न कळत मी रस्ता चुकलो, कळत न कळत मी दुसऱ्या कुणाच्या तरी नादाला लागलो, कळत न कळत मी नको तिथं गेलो आणि नको तिथं देव जाणून घ्यायला लागलो, किंवा मी जिथं गेलो आणि तिथं एका वेगळ्या पद्धतीने देव शिकवला जातो, यालाच झणी असं म्हणलेलं आहे. आणि झणी झालं कोठे बुडवाल हित. मग काय होतं, प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम माझाच होतो. माझं स्वतःच हित, माझा स्वतःचाच उद्धार लगेच होत नाही. म्हणजे काय होतं, 5-50 जन्म अजून जावे लागतात. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की युएस मध्ये जर आपण रॉंग एक्झिट घेतली तर काय होतं, तर लगेच आपल्याला हायवेवर येता येत नाही. एक 5-10 किलोमीटर अजून ट्रॅव्हल करायला लागतं आणि 5-10 किलोमीटर घेतल्यानंतर परत आम्ही हायवेला लागतो. तसंच इथे आहे. इथे जर आम्ही बाहेर गेलो तर काय होतं, अजून 5-50 जन्म अजून जास्त घ्यायला लागतात. झणी झालं कोठे बुडवाल हित. आणि पुढचा जन्म माणसाचा मिळेलच सांगता येत नाही. आणि म्हणून इथे महाराज आम्हाला स्पष्ट वॉर्निंग देतात की अरे हे किती म्हणलं तर सोपं आहे आणि म्हणलं तर हे प्रचंड अवघड आहे. आम्ही समजून घेत नाही म्हणून आम्हाला प्रचंड अवघड आहे. जर आम्ही समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की विचारी मनात आपुलिया, आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूती लीन व्हावे तुका. म्हणून इथे महाराज आम्हाला पुढे नेऊन देतात पुढची स्टेप की जोपर्यंत मी मनाने विचार करतो तोपर्यंत मला कधीही देव दिसणार नाही. जोपर्यंत मी मनाने विचार करतो तोपर्यंत मी देहातीत होणार नाही. मग मला काय दिलं आहे, अरे राजा तुला बुद्धी दिलेली आहे. मनाने विचार करता येत नाही, बुद्धीनं विचार करता येतो. आणि म्हणून विवेक करणं, विचारी मना आपुलिया असं म्हणलेलं आहे. नुसतं मन हा शब्द वापरलेला नाही,
तर विचारी मन म्हणजेच बुद्धी होय. म्हणजे तू कुणाला विचार, कुणाचा सहारा घे, बुद्धीचा सहारा घे. आणि बुद्धीचा सहारा घे म्हणजे काय कर, तर बुद्धीनं तू जाणून घे की देव कुठे आहे. बुद्धीनं तू जाणून घे की तुझी देहबुद्धी कशी कमी करायची. बुद्धीनं तू जाणून घे की मी साधना करतोय, त्या साधनेनं माझी देहबुद्धी जातीये का ना जात नाहीये. बुद्धीनं तू विचार कर की मी देहातीत होतोय का नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की विचारी मना आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. आणि इथे आता महाराजांनी एक सिद्धांत सांगितला की पांडुरंग कुठे आहे. पांडुरंग पंढरपुरात आहे, प्रश्नच नाही. पांडुरंग तिथे मूर्तीत आहे, प्रश्नच नाही. परंतु तोच पांडुरंग माझ्या आतच आहे. आपुलिया जीवे शिवासी पहावे. तो शिव कुठे आहे, तो शिव आतच आहे. आणि म्हणून एक छांदोक्य उपनिषदात म्हणलेलं आहे की द्वा सुपर्णा सयुजा सखाया. हा दृष्टांत दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे की शरीररूपी शरीरामध्ये, शरीररूपी शरीरामध्ये दोन पक्षी आहेत. दोन पक्षी, हा दृष्टांत आहे. खालचा पक्षी आहे तो जीव आहे आणि वरचा पक्षी आहे तो शिव आहे. आणि मग त्या दोन जे पक्षी आहेत त्या दोन पक्ष्यांचं आचरण आणि विचार करण्याची पद्धती पूर्णपणे भिन्न आहे. कशी पूर्णपणे भिन्न आहे, तर जो शिव आहे तो झाडावर वरती बसलेला आहे. आणि तो कसा बसलाय, शांत बसलेला आहे. अतिशय शांत बसून तो खाली पाहतोय. काय पाहतोय, जीवाकडे पाहतो. आणि मग जीवाची आचरण कसं आहे, जीवाचा विचार कसा आहे, जीव इकडे तिकडे पाहतोय. म्हणजे तो जीवाचा पक्षी जो आहे, खाली बसलेला पक्षी आहे, त्याला जीव म्हणलेला आहे, तो कसा आहे, तर तो इकडे तिकडे बघतोय. आणि इकडे तिकडे बघितल्यानंतर त्याला काय दिसतं, तर त्याला एक फळ दिसतं. मग त्याच्या मनामध्ये कामना येते की अरे ते फळ खावं. म्हणून तो त्या फळाच्या जवळ जातो, त्या फळाला टोच मारतो, थोडस ते फळ खातो. आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे अजून पिकलेलं नाही, हे कच्चं फळ आहे, ते टाकून देतो. आणि टाकून दिल्यानंतर दुःखी होतो की अरे मला फळ पाहिजे होतं आणि ते मला फळ मिळाले नाही आणि ते कच्चं होतं. म्हणून इकडे तिकडे पाहतो, त्याला दुसरं फळ दिसतं दुसऱ्या फांदीवर, की लगेच तो दुसऱ्या फांदीवर जातो आणि ते फळ खाण्यासाठी प्रयत्न करतो. आता ते फळ टोची मारल्यानंतर त्याला लक्षात येतं की अरे हे फळ फारच जास्त पिकलेलं आहे, उतरलेलं आहे, खराब झालेलं आहे. त्याची आता प्रोसेस म्हणजे आपण ज्याला म्हणतो की उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्याची लयाची प्रोसेस सुरू झालेली आहे. म्हणजे ते फळ आता नासायला लागलेलं आहे, सडायला लागलेलं आहे. आणि मग त्यामुळे तो काय करतो, तो ते फळ खात नाही, टाकून देतो. आणि अतिशय दुःखी होतो की त्याला लगेच अजून एक फळ दिसतं आणि तो लगेच आनंदी होतो, सुखी होतो आणि तो दुसऱ्या फळाकडे जायला निघतो. या दृष्टांतातून काय सांगितलेलं आहे की जसे आम्ही जीव आहोत, आम्ही जसे या शरीरधारी आहोत, जोपर्यंत आम्ही देहात आहोत तोपर्यंत आम्हाला असंच आहे. आम्ही कसा विचार करतो देहाच्या दृष्टीनं, अरे आता आपण इकडे जाऊया, इकडे गेल्यानंतर आपल्याला सुख वाटेल, आता आज काय करूया, तिकडे जाऊया. जरी अध्यात्मामध्ये असलेला माणूस सुद्धा काय विचार करतो, अरे आता आपण काय करूया, ह्या देवळात जाऊया, ह्या देवळामध्ये हे उत्सव आहे, तो उत्सव करूया. मग ते देऊळ झाल्यानंतर अजून आपण असं करूया की ट्रिप काढूया, मस्तपैकी आपण एक 10-12 जण आपण एक परिक्रमा करून येऊया. परिक्रमा करायला जातो, त्याच्यातून आनंद मिळतो, परत येतो, परत दुसरी गोष्ट करायला जातो, दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या आश्रमात जातो. असा हा जो आहे हा जीव आहे. आणि मग तो शिव कसा आहे, तो शिव जो आहे तो शांत बसलेला आहे. तो खालच्या जीवाला पाहतो की अरे तसा हा इकडे तिकडे फिरतो आहे. आणि म्हणून आणि नुसता तो फिरत नाही, नुसतं जर या फळाकडून दुसऱ्या फळाकडे, दुसऱ्या फळाकडून तिसऱ्या फळाकडे गेला असता तरी काहीही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे,
प्रॉब्लेम हाच आहे की हा जीव नुसत्या एका फळापासून दुसऱ्या फळावर जात नाही. तो म्हणतो की अरे मला कधीही सुख प्राप्त होत नाही. आणि त्याच्या दृष्टिकोनातून सुख म्हणजे काय? कायमचं सुख. मग तो काय म्हणतो की अरे भय इथले संपत नाही. तो काय म्हणतो, अरे पृथ्वीवर असंच आहे या शरीरामध्ये, सारखं सारखं दुःख, सारखं सारखं सुख, सारखं सारखं दुःख, सारखं सारखं सुख, नवे नवे काहीच वेळेला सुख आणि बऱ्याच वेळेला दुःख 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 दुःख. असं जर असेल तर तो शिव होऊ शकत नाही. आणि मग शिव व्हायचं असेल, जीवाला जर शिव व्हायचं असेल तर कसं व्हायला पाहिजे? तो असं वरती बघतो शिवाकडे आणि मग मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, असं नुसता विचार करतो, अशी नुसती भावना मनात आणतो. असं तो होऊ शकेल का? असं कधीच होऊ शकणार नाही. त्याची मान दुखायला लागेल. म्हणून इथं दुसरा चरण सांगितलं तुकाराम महाराजांनी, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. अहो हे अभंग इतके जबरदस्त आहेत, आम्हाला वाटतात अतिशय सोपे, एका पुढे एक एका पुढे एक चरण, पण इथे एकच सांगितलेलं आहे की जर आम्हाला जर शिवाला जर पाहायचं असेल तर कसं पाहणार? आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. नुसतं सुख हा शब्द वापरलेला नाही, विषयांचं सुख हा शब्द वापरलेला नाही. खालचा जो जीवाचा दृष्टांत दिलेला जो पक्षी आहे, तो वेगवेगळी फळं खातो आहे, ते सुख वापरलेला, त्यासाठी हा शब्द वापरलेला नाही. आत्मसुख याचा अर्थ आत्मनी एव आत्मना तृप्तहा. तो विषयारामा नाही, तो आत्मारामा आहे. तो म्हणूनच तो कोण आहे? तो आता जीव नाही, तो आता शिवाकडे जाण्यासाठी त्यांनी घेतलेला स्टेप्स आहेत. आणि म्हणून इथं शब्द वापरतात की आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. म्हणून आम्ही त्या स्टेपवर चाललेलो आहे का नाही कशावरून कळतं? आम्ही आमच्या आत बघावं, आमच्या मनामध्ये बघावं, आणि आम्ही दिवसातून किती वेळेला आनंदी आहोत, किती वेळेला सुखी आहोत आणि किती वेळेला दुःखी आहोत याचा विचार करावा. कारण काही काही जणांना दुःखाचं सहन होत नाही, काही काही जणांना सुख सुद्धा सहन होत नाही. कारण सुखाने सगळे दिवस चाललेले असताना माणसाला दुःखाची आठवण यावी असं वाटतं का काय माहित नाही, पण माणूस सगळं सुखात चाललेलं असताना कुठून तरी दुःख आणवतो आणि दुःखी होतो. म्हणजे काय की आम्हाला सुख सुद्धा पचत नाही, आम्हाला सुख सुद्धा आवडत नाही, आम्हाला मध्ये मध्ये थोडंसं तिखट असलेलं चांगलं असतं आणि म्हणून आम्ही दुःख ओढवून घेतो. इथं महाराज म्हणतात की असं जे वर्तन आहे ते वर्तन देहातीत वर्तन नाही. असं जे आचरण आहे ते देहातीत आचरण नाही. असं जे वर्तन आहे ते जीवाचं वर्तन आहे. असं जे वर्तन आहे ते देह बुद्धी शाबूत असल्याचं वर्तन आहे. आणि ह्याच्या बरोबर उलट काय की ज्याची आत्मबुद्धी उदयाला आलेली आहे, जो शिवाच्या मार्गामध्ये आहे किंवा तो शिव स्वतः व्हायला लागलेला आहे, तो काय करतो? आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. तो विषयांच्या पाठीमागे जात नाही, वेगवेगळी फळं खायला जात नाही. त्याला माहिती आहे की त्या फळातून कधीही मला आनंद मिळणार नाही. कितीही जरी मी फळं खायला गेलो तरी त्या फळ कधीतरी ते फळ कच्चं असेल, कधीतरी ते फळ नासका असेल, कधीतरी ते फळ सडका असेल. त्यामुळे तो त्या विषयांच्या पाठीमागे कधीही लागत नाही. तो कशाच्या पाठीमागे लागतो? आत्मसुखाच्या पाठीमागे लागतो. आणि म्हणून आत्मसुख हे कुठे आहे? आत्मसुख कधीही बाहेर विकत मिळत नाही. आत्मसुख हे याच्या अजूनही कुठेही दुकानं निघालेल्या नाहीत की तिथं आता आत्मसुख आम्हाला विकत घेता येतं. आत्मसुख आम्हाला दाखवता येत नाही की इथे आत्मसुख आहे, आता मी आत्मसुखी आहे, मी आता 5 किलो आत्मसुखी आहे, असं मला कधीही दाखवता येत नाही. आणि म्हणून आत्मसुख हे आतलं सुख आहे, आत्मसुख हे आत्म्याचं सुख आहे, आणि आत्म्याचं सुख हे विषयांचं सुख नाही. आणि विषयांचं सुख नसल्यामुळे, ते आतूनच आल्यामुळे आत्मनी एव आत्मनः तृप्तः, जो माणूस आतूनच तृप्त आहे तोच फक्त आत्मसुख घेतो. आणि म्हणून इथं तुकाराम महाराज आम्हाला स्पष्टपणानं प्रोत्साहन देतात. काय प्रोत्साहन देत आहेत? की जो आता बघा, आपुलिया जीवे शिवाशी पाहावे शब्द झाला की जीवानं शिवाला पाहावं. कसं पाहावं?
मन करा रे प्रसन्न. तुकाराम महाराजच म्हणतात की अरे जोपर्यंत मी माझं मन प्रसन्न ठेवत नाही, म्हणजेच मी विषयांपासून बाहेर जात नाही, म्हणजेच माझ्या मनामध्ये वैराग्य येत नाही. आणि वैराग्य कशामुळे येईल तर ते विवेकाने शिवाय येत नाही. हे सगळी साखळी आहे. म्हणून आत्मसुख घ्यायचं असेल तर मला विवेकजन्य वैराग्य पाहिजे. विवेकजन्य वैराग्य पाहिजे असेल तर मला विवेक पाहिजे. आणि विवेक जर पाहिजे असेल तर मला आत्मानात्म विवेक पाहिजे. म्हणजेच त्यासाठी विचारी बुद्धी पाहिजे, विचारी मन पाहिजे. त्याच वेळेला मला आत्मसुख मिळेल. आणि नुसतं घेऊ नका, आत्मसुख वेळोवेळा घ्या असं सांगितलं. आणि मग काय होईल, आत्मसुख वेळोवेळा घेतल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिकली आमची देहातीत बुद्धी होईल. म्हणजे काय होईल, देहबुद्धी हळूहळू कळून पडेल. सोडता येत नाही, टाकता येत नाही. म्हणून देहबुद्धी हळूहळू गळून पडेल आणि आत्मबुद्धी हळूहळू वाढत जाईल. केव्हा, आत्मसुखे घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. मग आता आत्मसुख मिळायला लागलं, वेळोवेळा मिळायला लागलं. मला कळलं की विषयामध्ये आनंद नाही, ते आत्म्यामध्येच आनंद आहे. तो माझ्या आतच आहे, तो शिव माझ्या आतच आहे, तो पांडुरंग माझ्या आतच आहे. मी तो आनंद घ्यायला लागलो. म्हणजे काय झालं, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. याचाच मला माझं स्वतःच स्वरूप मला कळतं. मी कोण आहे हे कळतं. माझा आनंद, माझा राम, माझा पांडुरंग, माझा विठ्ठल कुठे बाहेर नाही, कुठे पंढरपुरात नाही, कुठे बाहेर मूर्तीमध्ये नाही, तर तो माझ्या आतच आहे. हे ज्यावेळेला मला कळतं, ते सुख ज्यावेळेला मी वेळोवेळा घेतो, त्याच वेळेला माझं स्वतःच स्वरूप काय आहे हे मला कळतं. त्याच वेळेला तो जिज्ञासूचा ज्ञानी भक्त होतो. आणि जर आत्मसुख घेऊन स्वरूपाला ज्यावेळेला मिळतो, त्याचाच अर्थ काय होतो, तो त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होतो. म्हणजे काय होतं, तर तो आत्मस्वरूपाला मिळतो. म्हणजे काय होतं, तर तो त्याची देहबुद्धी कळून पडते. म्हणजे काय होतं, तर त्याच्या मनामध्ये असलेल्या सर्व कामना इच्छा कळून पडतात. म्हणजे काय होतं, तर तो त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होतो. म्हणजे काय होतं, तर तो स्वरूपाला मिळतो. अशी ही जी आहे, ही ज्ञानाची प्रक्रिया आहे. अशा जी स्टेप बाय स्टेप जी आपल्याला महाराजांनी या अभंगातून सांगितलेलं आहे, ह्या स्टेप बाय स्टेप अर्थभक्ताची परीक्षा देऊन पुढे गेला, तो अर्थार्थी भक्त झाला. परीक्षा दिली, पुढे गेला, तो जिज्ञासू भक्त झाला. परीक्षा दिली, पुढे गेला, तो ज्ञानी भक्त झाला. आणि ज्ञानी भक्त काय आहे, तर तो आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. या स्टेजला, या स्टेपला तो असतो, या पायरीवर तो असतो. म्हणूनच तो ज्ञानी भक्त आहे. आणि म्हणून भगवंत सुद्धा म्हणतो की ज्ञानी भक्त आणि मी याच्यामध्ये फरक नाही. कारण का, की एकरूप झाल्याशिवाय, आत्मनिवेदन भक्ती झाल्याशिवाय भक्ताला भगवंत होता येत नाही. नवे नवे भगवंताची कृपा असल्याशिवाय भक्ताला भगवंतामध्ये एकरूप होता येत नाही. कारण भगवंत प्युअर आहे, भगवंत अतिशय शुद्ध आहे. आणि मग तो दुसऱ्या कुठल्याही अशुद्ध भक्ताला आपल्यामध्ये घेईल का? कधीच घेणं शक्य नाही. कारण जर अशुद्ध भक्ताला किती प्रेमळ भक्त असेल आणि तरी तो अशुद्ध असेल, तर त्याला शुद्ध केल्याशिवाय तो आपल्यापाशी घेऊ शकणार नाही. कारण तो भक्त अशा अशुद्ध भक्ताला जर त्यांना एकरूपतेने घेतलं तर भगवंतच अशुद्ध होईल. म्हणून भगवंत कधीही अशुद्ध भक्ताला जवळ घेत नाही. त्याला त्या स्टेप बाय स्टेप तो घेऊन जातो. आणि म्हणून ज्या वेळेला तो शुद्ध होतो, त्याच वेळेला तो भगवंताशी एकरूप होतो. तोच आत्मस्वरूपाला मिळतो, तोच आत्मसुख घेतो. म्हणजेच तो ज्ञानी होतो, म्हणजेच तो मोक्षाला पावतो, म्हणजेच तो सेल्फ रिअलायझेशन होतं, म्हणजेच तो गुणातीत होतो, म्हणजेच तो स्थितप्रज्ञ पुरुष होतो. आणि स्थितप्रज्ञ पुरुष झाल्यानंतर, गुणातीत पुरुष झाल्यानंतर, ज्ञानी भक्त झाल्यानंतर, आत्मनिवेदन भक्तीच्या स्टेप पर्यंत गेल्यानंतर तो कसा वागतो, ते आता आपल्याला पुढच्या चरणामध्ये, पुढच्या अभंगामध्ये महाराज सांगणार आहेत. तो आपण पुढच्या वेळेला पाहू. सुरुवात करून ठेवतो, म्हणजे प्रस्तावनेला सुरुवात होईल. भूती लीन व्हावे तुका म्हणे. आता दॅट इज द नेक्स्ट स्टेप. म्हणून इथं थांबलेलं नाहीये. नुसता ज्ञानी भक्त होऊन चालत नाही. ज्ञानी भक्त पुढची स्टेप आहे
ती स्टेप म्हणजे भूती लीन व्हावे तुका म्हणे. ते आता आपण पुढच्या वेळेला पाहू. हरिओम तत्सत. आज आपण इथेच थांबू. अभंग म्हणू का? हा म्हणा. नका विचारू देव कसा, नका विचारू देव कसा, देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा. सगुण कुणी म्हणती देवाला, निर्गुण कोणी म्हणती त्याला, निर्गुण कोणी म्हणती त्याला. विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा, विश्वरूप त्या परमेशाचा, चराचरावर असे ठसा, चराचरावर असे ठसा, नका विचारू देव कसा. रंग फुलांचा दिसे लोचना, रंग फुलांचा दिसे लोचना, मूर्ती प्रभूची तोष विनयना, मूर्ती प्रभूची तोष विनयना. दिसे कधी का कुणीतरी सांगा, दिसे कधी का कुणीतरी सांगा, गंध फुलांचा मोह कसा, गंध फुलांचा मोह कसा, नका विचारू देव कसा. दर्पणास का रूप स्वतःचे, दर्पणास का रूप स्वतःचे, असती का आकार जलाचे, साक्षात्कार जसा तो दाखवी, साक्षात्कार जसा तो दाखवी, दिसेल त्याला प्रभू तसा, दिसेल त्याला प्रभू तसा, नका विचारू देव कसा. देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारू देव कसा. छान. अतिशय सुरेख. आपण आता डिस्कशन चाललं होतं त्याच या अभंगामध्ये आहे. अतिशय छान. नीटा नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन करतो. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही मायक्रोफोन आपण अनम्यूट करून बोलू शकतो. व्हिडिओ मी अनम्यूट केलेला आहे. तर कुणाला जर काही शंका असतील, कुणाला काही क्वेश्चन्स, शंका, कॉमेंट्स असतील तर ते आपण करूया. बोलू का दादा? जय श्रीराम. जय श्रीराम. नाही, फारच आज सगळं म्हणजे भक्तांविषयी सुद्धा म्हणजे फारच सुंदर, की कशा कशा पायऱ्या आहेत भक्तांच्या, ह्या फार सुंदर रीतीनं तुम्ही सांगितल्यात की आणि शेवटीच तर एकदम म्हणजे सार सांगितलं की कधी अशुद्ध भक्ताला देव घेत नाही, पण तो टाकूनही देत नाही, पण त्याला शुद्ध करून आपल्यात सामावून घेतो. हा किती म्हणजे मोठा एक हे आहे की कसाही भक्त असला तरी तो त्याला आपल्यात सामावून घेतो, पण त्याच्या परीक्षा घेऊन त्याला आपल्या सारखं निर्मळ करून घेतो. हे एक फार म्हणजे आत्मनी एव आत्मनहा, हे एक तुम्ही फार छान सांगितलं. आणखीन ह्याच्यामध्ये खूप म्हणजे फारच की पुण्याचा काउंटरच्या विषयी तर तुम्ही अतिशय सुंदर, की आपण 2 पावलं पुढे जातो आणि 1 पाऊल मागे येतो, त्यामुळे आपण पूर्ण प्रवास होतच नाहीये आपला.
तर योगभ्रष्ट गीतेतलं सुद्धा त्यांनी सांगितलं की आपल्या इच्छा किती आहेत हे आपण रोज आपली परीक्षण केलं पाहिजे रात्री झोपताना. आणि त्याच्यातनं आपल्याला जिज्ञासू भक्त आणि त्या पायऱ्या पायऱ्या चढत कसं वर जायला पाहिजे हे फार छान सांगितलं. आणि ते गुरु शिष्याचं उदाहरण तर इतकं अप्रतिम होतं की आपण बघा ना, ती गोष्ट होऊन गेली तरी त्याच्यात अडकून राहतो. खरं म्हणजे त्याचा काहीच उपयोग नसतो, आपलं आयुष्य व्यर्थ जातंय त्याच्यामुळं, पण ते आपल्याला कळत नाहीये. हे किती साध्या सोप्या उदाहरणातनं गुरु शिष्यांचं फार छान सांगितलं. तसंच ते दोन पक्षांचंही फार सुंदर की आपणच म्हणजे सुखात असलं तरी सुख टोचतं. हे किती परफेक्ट उदाहरण अगदी की अ, फारच म्हणजे ते ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे प्रत्येक वाक्यानुवाक्य अगदी अति अप्रतिम होतं. आणि तुम्ही जे म्हणजे ह्याच्यामध्ये म्हटलात की योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य भ्रमणी रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. ह्याचा अर्थ म्हणजे मी अधिक महिन्यापासून ना दादा भजगोविंदमचा जरा विचार करते, म्हणजे ते श्लोक घेऊन त्याच्याविषयी मला काय भावना उत्पन्न होत आहेत ते असं लिहायचा प्रयत्न करत होते. तर त्याच्यामध्ये तुमचा आजचा हा श्लोक आला म्हणून मला जरा ह्याच्याविषयी बोलावंसं वाटलं की म्हणजे माझ्या मनात पण तो सारखा म्हणजे हे घुमत होता असा. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की परब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं मन रमलंय तोच आनंदी राहू शकतो. नंदती नंदती नंदत्येव म्हणजे असं त्यांनी फार छान सांगितलेलं आहे की तो भले योग साधनेत रममाण हो किंवा निरनिराळ्या भोगामध्ये रममाण हो, दुसऱ्याच्या सहवासात खेळो बागडो किंवा जनसंपर्कापासून दूर एकांतात राहिला तरी तो आपल्या तंद्रीत राहतो. आणि त्याचं मन कसं असतं प्रशांत, म्हणजे आनंदाचं मंदिर असं मला वाटलं म्हणजे तो श्लोक वाचताना. आणि जोपर्यंत इच्छा आणि विकाराने खळखळते, इच्छा आणि विकारानं मन जसं खळखळते तोपर्यंत त्या वादळी पृष्ठभागावर आनंदाची नामोनिशाणी नाहीये. म्हणजे जरी आनंद झाला तरी तो अगदी क्षणिक असतो असं मला वाटलं त्याच्यामध्ये. आणि त्याला त्याच्यातल्या उच्चत्वाचा साक्षात्कार होतो आणि मग सगळ्या विविध जगाचा निराश होतो. मग त्याला एकतेमधली परमानंदाची प्रचिती येते. असं एक मला ह्या म्हणजे श्लोकावरनं थोडंसं वाटलं म्हणून मी हे तुमच्याशी बोलले. आणि चांगदेवांचं उदाहरण सुद्धा किती छान दिलं तुम्ही की म्हणजे त्यांचा अहंभाव अजून गेलेला नव्हता. तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी अहंकार सोडणं हे फार हे आहे, महत्वाचं आहे. आता हे जे आपल्या ग्रुप मधले जे आपण ऐकतोय किंवा जे साधक आहेत त्यांनी आपल्याला रोज रोज आपलं रात्री आत्मपरीक्षण करून आपल्यातलं काय काय झालंय आज दिवसभरात, आपण किती जणांवर लागवलोय किंवा किती जणांपासून आपण काय इच्छा होत्या आपल्या त्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत, ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि हे आता या अभंगांच्या मुळे तर अजून जाणवते, म्हणजे बाकीच्या सगळ्यामधून तर जाणवतच आहे. शेवटी सगळ्यांची तत्व एकच आहेत, फक्त विचार ते वेगवेगळे आणि सांगण्याची पद्धत वेगळी आहे. शेवटी जायचं सगळ्यांना मोक्षालाच जायचंय. तर ह्याच्यासाठी हे फार फार सुंदर होतं आजचं तरी. म्हणजे देहातीत म्हणजे उपाधी कशी गळून पडली पाहिजे आणि त्याच्यासाठी गुरुही तसाच देहातीत पाहिजे हे पण सांगितलंय. कारण रामदासांनी सांगितलंय की अडक्याला तुम्हाला गुरु मिळतील पण तो योग्यतेचा पाहिजे. हे ह्याच्यामधून फार छान कळलं. आणि आता मला वाटतंय ज्यांनी गुरु केले नसतील अजून तर त्यांना गुरु ओळखण्यासाठी सुद्धा हे आपलं जे प्रत्येक रविवारचं जे अध्यात्म म्हणजे मार्गदर्शन आहे हे खूप म्हणजे तरुण पिढीला उपयोगी पडेल. आणि तरुण पिढीने हे ऐकावं अशी मनापासून इच्छा आहे. पण आता काय प्रयत्न करतोय पण त्याच्यात अजून पाहिजे तितकं यश येत नाहीये. हीच म्हणजे दुःखाची गोष्ट वाटतीये. कारण आता आपलं तर म्हणजे आता रिटायर्ड लाईफ सुरू झाले, त्यांना अजून पुढे जायचंय. तर त्याच्यासाठी ह्या मार्गाने जर ते गेले तर त्यांचा अजूनही जास्ती प्रगती होईल असं एक मनाला खंत वाटती माझ्या. नाही पण जय गुरु. म्हणूनच आम्ही ते हे कोर्सेस सुरू केलेत बघा. गणपतराव महाराज जे आहेत, तुम्ही तर त्या संप्रदायामध्येच आहात.
तर ते यशस्वी जीवन म्हणजे थोडक्यात सक्सेसफुल लाईफ हे जे पुस्तक आहे त्याच्यावर जे आता जे कोर्स म्हणजे थोडक्यात जे सेशन्स घेतोय त्याला फक्त कारण एकच आहे की तरुण पिढीने इकडे वळावं. आणि तरुण पिढी इकडे वळली तर 12 अभंगानं तरुण पिढी इकडे वळणार नाही, गीतेनं तरुण पिढी इकडे वळणार नाही, दासबोधानं इकडे वळणार नाही. पण ज्याला त्यांना कळेल की अरे सक्सेसफुल होण्यासाठी मला हे केलं पाहिजे आणि ते नुसतं मनाचं जे आहे त्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलं तर ते इकडे वळतील. म्हणून त्यांना अध्यात्म सांगायचं नाही, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम कसे सोडवता येतील, त्यांच्या मनाचे कसे प्रॉब्लेम सोडवता येतील, त्यांचं टेन्शन फ्री लाईफ कसं त्यांना जगता येईल, त्यांचं बेसिकली हे जे आहे त्यांना जे येणारे जे प्रश्न आहेत सध्याचे प्रश्न जे आहेत ताणतणाव, टेन्शन, एन्झायटी, इन्सिक्युरिटी, फेल्युअर्स, त्यांना जर ते समजून सांगितले तर ते येतील. आणि म्हणूनच ते कोर्स काढलेले. तर जरी म्हणजे मी सगळ्या आपल्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी त्या आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना, आपल्या नेक्स्ट जनरेशनला अशा या कोर्सेसला येण्यासाठी प्रोत्साहित करावं. म्हणजे तिथं बेसिकली त्यांना सांगायचंच नाहीये की दासबोधाला जा, त्यांना सांगायचंच नाही की बाराभंगाला जा. त्याला काय कोर्स कुठला आहे तर हायली सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी हा कोर्स आहे. आता तुला सक्सेसफुल लाईफ व्हायचंय की नाही तू ठरव. मग तो म्हणेल हो हो मला व्हायचंय, मग तू जा तिकडे. मग ऑटोमॅटिकली काय होतं की मग त्याला सवय लागते की ऐकायची सवय लागते. त्याला त्याच्या भाषेत समजून सांगितलं, त्याच्या सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगितलं की त्याला कळतं की अरे खरंच क्वांटम फिजिक्स सांगितल्यानंतर त्याला कळतं की अरे दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, गीतेमध्ये लिहिलेलं आहे तेच क्वांटम फिजिक्स मध्ये आहे. मग तो आपल्या इकडे या मार्गाला हळूहळू येतो आणि मग त्याची हळूहळू ह्याच्यावर श्रद्धा बसायला लागते. असं ते बेसिकली ते हे आहे, प्रवास आहे. म्हणजे जसा आमचा जसा प्रवास आहे तसा त्यांचाही प्रवास आहे. बरोबर आहे. अजून कोणाला काही क्वेश्चन्स, कमेंट्स? ठीक आहे, आपण आज सेशन क्लोज करूया. मी रेकॉर्डिंग थांबवतो.